श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आइए हनुमंत पधारिए, कथा करू मति अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, विराजिए पवन कुमार. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय, दुर्गा मात की जय, संतोषी माते की जय, सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. मोठे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। प्रभु हरे कृष्ण। जय सिया राम। राधे राधे। प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे. डोळ्यासमोर रत्नजडीत सिंहासन आणायचे. त्यावर नीलवर्ण श्यामवर्ण भगवान प्रभू श्री रामचंद्रजी विराजमान आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला सीतामाता बसल्या आहेत. उजव्या बाजूला लक्ष्मणजी उभे आहेत. पाठीमागे भरतजी आणि शत्रुघ्नजी उभे आहेत आणि भगवंताच्या चरणापाशी भगवान श्री मारुतीरायजी विराजमान आहेत. या सर्वांना मनोमन बंधन करून भगवान प्रभू श्री रामाच्या चरणी फुलं व्हायचे, लक्ष्मणजींच्या चरणी फुलं व्हायचे, भरतजी शत्रुघ्नजी यांच्याही चरणी फुलं व्हायचे आणि भगवान श्री मारुतीराय यांच्या मस्तकावर बेलपत्र व्हायचे. भगवान मनोमन वंदन करून भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक काही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे. रामा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचा आपापसातील निस्वार्थ प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड ऐक्यात ठेव. परमपिता भगवान प्रभू श्री रामचंद्रजींनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा
पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी भगवान प्रभू श्री रामचंद्रजींची अलौकिक अशी चरित्र कथा, रामकथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन. रामकथा. काल मला एक प्रश्न आलाय की जे बुधकौशिक ऋषी आहेत ते विश्वामित्र ऋषी आहेत की अगस्त्य ऋषी आहेत. काही पुराणांमध्ये अगस्त्य ऋषी असा उल्लेख आहे आणि काही पुराणांमध्ये विश्वामित्र असा उल्लेख आहे, विश्वामित्र ऋषी असा उल्लेख आहे. पण वाल्मिकी रामायण आणि रामचरित्र मानस आणि काही कबंद रामायण आणि तेलुगूमध्ये एक रामायण आहे आणि कर्नाटकामध्ये एक रामायण आहे, कानडीमध्ये. ही जी रामायण यांचा जर आपण आधार घेतला तर मुख्यत्वे करून बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र महर्षी आहेत. त्या विश्वामित्रांनीच रामरक्षा लिहिली आहे, त्यांना शंकरांनी सांगितली आहे आणि त्याने ती लिहिली, म्हणून बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र महर्षी आहेत. गंमत अशी आहे, या सर्व ऋषींना माहित होतं की राम कोण आहे. पहिल्या दिवशी मी तुम्हाला जे सांगितलं तेच. पण भगवंताच्या अवतीभोवती इतकी लीला असते, इतकी माया असते की हा भगवान आहे हे माहीत असून ते पटत नाही. कारण मनुष्यासारखं सगळं वागणं मनुष्यासारखं आहे. सगळं जिथे स्वयं सती फसली तिथे तुमच्या आमच्या सारख्यांचं काय. म्हणून ते काय म्हणतात, अखंड राहता सदगी होते आणि अति परिचया अवज्ञान होते. हे फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. सुग्रीवाला देखील राम दर्शन झालेलं आहे, पण राम दर्शन होऊ नये त्याचा संशय फिटला नाही. संशय जायला हनुमंतासारखे गुरु लाभावे लागले तर संशय गेला. काही मातासारखी माता जवळ आहे, आता माता आहे तरी राम कोणी कळलं नाही. मंथरेला राम कोणी कळलं नाही. कल्पना करा आपण काय असेल परिस्थिती. ते फक्त लक्ष्मणाला माहित होतं. टिकला लक्ष्मण, कारण इतकं अनुसंधान, इतकं नामस्मरण की रामाशिवाय मी मेलोच असं म्हणत असे. म्हणूनच जाईन मी जर राम माझ्या बरोबर नसेल तर. आणि ह्याच्यापेक्षाही जास्त अनुसंधान हनुमंताचं होतं. रात्री झोपेत श्वासामध्ये देखील त्यांचं नाम अखंड चाललेलं असे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकदा प्रभू श्री रामचंद्रजीने हनुमंताला विचारलं की हनुमंता, मी समोर असताना एवढं नाम कशा करता घेतोयस. ते म्हणले, प्रभू तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. काय? तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही आत्ता इथे आहात हो, तुम्ही अयोध्येत राहिला नाही, तुम्ही वनात आला. तुम्ही वनात एका ठिकाणी राहत नाही, चित्रकूटला धड राहिला नाही, पंचवटीत धड राहिला नाही, लंकेत धड राहणार नाही, किष्किंधेत धड राहणार नाही. तुम्ही सारखे येत जात राहता. तुम्हाला धरणार कुठे? तुमचं नाम कुठे येत नाही जात नाही. तुमच्या नामाला धरलं की तुम्ही बरोबर येता. म्हणून तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. तुमचं संपूर्ण अस्तित्व हे तुमच्या नामामध्ये आहे. इथे तुम्ही भगवान आहात, पण सगळ्यांसमोर प्रगट नाही आहात. काहींनाच माहिती आहे तुम्ही प्रगट आहात, पण नामामध्ये तुम्ही संपूर्णपणे प्रगट आहात. म्हणून तुमच्यापेक्षा तुमचं नाम जास्त श्रेष्ठ आहे. आणि म्हणाले, एक दिवस मी सिद्ध करून देईन. हनुमान मी सिद्ध करून देईन. राम कळायचा असेल तर तो नामस्मरणानेच कळतो. आणि ते कळण्यासाठी तो जोडला जाणं जरूर आहे. आणि जोडला जातो सत्संगी. राम जोडायचा सत्संगी आणि कळायचा असेल तर नामस्मरण. सत्संगात आल्यानंतरच
संबंध, त्याची चर्चा, त्याचं स्मरण, त्याचं श्रवण, त्याचं कीर्तन, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन, त्याचं पूजन, त्याचं सख्यम, त्याचं आत्मनिवेदन, सगळं सत्संगामध्ये. प्रथम भगती संतन कर संगा. सत्संग केल्याबरोबर दुसरी रती मम कथा संगा. गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान. गुरुपद पंकज सेवा कशी करायला सांगितले? अमान, मानाची अपेक्षा न करता गुरुसेवा करायची. गुरुसेवेमध्ये मानाची अपेक्षा केली की गुरुसेवा संपली. काय म्हटलंय? गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान. मानाची अपेक्षा करू नये की मी गुरुसेवा केली तर 4 लोक मला चांगलं म्हणतील किंवा गुरु माझं कौतुक करतील. नाही, अमान, अमानित्व म्हणजे आपल्याला कोणी ओळखूही नाही अशा अवस्थेत त्या ठिकाणी राहिलं म्हणजे गुरुजन पूर्ण सरेंडर. काही कोणी ओळखावं असं नाही. म्हणून ब्रह्मानंद महाराज इतके श्रेष्ठ असून सुद्धा कधीही महाराजांच्या पुढे आले नाही. तिसरी भक्ती अमान. चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तज गान. सगळ्या प्रकारचं कपट सोडून माझी कथा गायची आहे. आता कथा गाणारे कशाला कपट करतील? याचा अर्थ काय? करई कपट तज गान म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता भगवंताचं केवळ स्मरण राहण्यासाठी, भक्ती करण्यासाठी ते गायचंय. बाकी लोकांनी आपल्याला चांगलं बनावं किंवा माझं काहीतरी त्यातून चांगलं मला मिळावं हे नाही. मुक्तीसाठी भगवंताचं चिंतन हृदयात धारण करण्याकरता कीर्तन आहे. सत्संगमध्ये काय आहे? सांगणारा निस्वार्थी पाहिजे ना ऐकणारा निस्वार्थी पाहिजे तर गाडी पुढे चालते. सांगणाराही म्हणशील मला काय द्याल आणि ऐकणाराही म्हणशील तुम्ही काय करायचं. म्हणजे अशाला काय म्हणतात माहिती का महाराज? मारका गुरुन रडका चेला दोहीचाही बोधू वाया गेला. सांगणाऱ्याने किती सांगू असं व्हायला पाहिजे आणि ऐकणाऱ्याने किती ऐकू असं व्हायला पाहिजे है ना. म्हणून पूर्वी जे सत्संग होत असत ना 10-10 तास 12-12 तास 6-6 तास उठतच नसत आणि सांगणारा पण उठत नसत. ठीक आहे, कालमानाप्रमाणे हळूहळू कमी कमी होत गेलेले कलियुगाच्या प्रभावाने. पण एक गोष्ट करायची असेल तर महाराज एक करा. काय वाटेल ते. नाही काही जमलं तुम्हाला, काहीच जमलं नाही ना, एक करा. एक दिवसही सत्संग चुकवू नका. मग तो कुठल्याही प्रकारचा करा. टीव्हीवर करा, मोबाईलवर करा, इकडे जा तिकडे जा, काही करा. सत्संग सोडायचा नाही. कमीत कमी 1-2 तास तरी काढा स्वतःसाठी. ज्याप्रमाणे स्वतःची तब्येत चांगली ठेवण्याकरता 1 तासाचा वेळ आपण स्वतःला देतो व्यायामासाठी, तसंच मन चांगलं राहण्याकरता मनाचं जे जेवण आहे ते सत्संग आहे. नामाचा स्पीड आपला घसरतो. 100 माळा 150 माळा होत असतील, एकदम 30-40 वर येतो. मग त्या नामाला सलाईनची गरज असते. नामाला गरज नसते, आपल्याला गरज असते. मग ते सलाईन काय आहे? सत्संग आहे. सत्संग ऐकला, 2-3 प्रवचन ऐकली, परत 100, 200, 150, 200, 300 चालली गाडी है ना. आपली ताकद कमी पडते. गाडीत पेट्रोल नको का भरायला? मग आपल्या मनाचं पेट्रोल काय आहे? मनाचं पेट्रोल सत्संग आहे. सारखं सत्संग ऐकलं, सारखं ऐकलं, ऐकून गाडी धावते. म्हणून ते गुरुदेव रानड्यांचे जे गुरु होते भाऊसाहेब महाराज उमदीकर, ते सुद्धा स्वतः सिद्ध असूनही सत्संग करायचे. तुम्ही बघा ना, रामायणातच आपण पहिल्यांदा ऐकलं की महादेव सुद्धा सत्संगाला जात असत. आता महादेवाला सत्संगाची काय गरज आहे? महादेव देवादिदेव महादेव पण नाही म्हणते, सत्संग पाहिजेच. भगवान विष्णू पण सत्संगला जात असत, ब्रह्मदेव पण सत्संगला जात असत. सत्संग हे अतिशय महत्वाचं आहे. असं सत्संग हे अतिशय महत्वाचं आहे. नाम हे मनाचं जीवन जसं आहे तसं सत्संग हे सुद्धा मनाचं. सारखं सत्संग करायला पाहिजे. मोठे मोठे लोक सुद्धा, ते भाऊसाहेब महाराज उमदीकर सुद्धा सत्संग करायचे. त्याला ते लोक सिटिंग असा शब्द होता. काय शब्द होता? सिटिंग. म्हणजे त्याला ते संत सभा असं म्हणायचे. त्यांचे सगळे शिष्य यायचे शिबिराला आणि 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह चालायचा. 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे काय लक्षात ठेवा. अखंड हरिनाम सप्ताह. आपल्या वारकरी संप्रदायातले अखंड हरिनाम सप्ताह वेगळे आणि यांचा अखंड हरिनाम सप्ताह वेगळा. म्हणजे सकाळी 4:30ला घंटा व्हायची, 5 वाजता सगळे जपाला बसायचे.
मोठा हॉल असायचा आणि त्यांची पद्धत सांगतो, ते आपण करायला जाऊ नका, ऐकून ठेवा. जपाला महत्व आहे, बाकीच्या गोष्टीला महत्व नाही आहे. मध्यभागी आसनावर बसायचं, पूर्ण घोंगडी टाकायची अंगावर, बसायचं ताठ, अशी घोंगडी टाकायची, डोळे नासाकरी करायचे आणि 8 तासाची पहिली बैठक कमीत कमी. हलायचं नाही, मांडी पण हलवायची नाही. सोपं नाहीये. आणि अशी करणारी मंडळी आहेत. निंबाळचा संप्रदाय, मिरजच्या पुढे निंबाळ नावाचं स्थानक आहे, तिथेच त्यांचं हे मुख्य निंबाळ. आणि त्याला ते कट्टाचा नेम असं म्हणत. कट्टाचा नेम म्हणजे सोडायचं नाही, काय वाटेल ते झालं तरी. 8 तासाची बैठक मिनिमम, मॅक्झिमम नव्हे, मिनिमम. त्यांची एकुलती एक मुलगी, तिचं लग्न होतं गुरुदेव रानडेंची. आता गुरुदेव रानडे काही सामान्य नव्हते, व्हाईस चान्सलर ऑफ द बनारस युनिव्हर्सिटी. केवढं नावलौकिक. आणि नोबेल पारितोषिक जे मिळालं ना, ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळालं. तर ज्या भाषणावर ते मिळालं ते यांनी लिहून दिलं होतं, पुणे गुरुदेव रानडे. आदल्या दिवशी ते आले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि काय म्हणले, रामभाऊ तुम्हाला काही सहज नोबेल पारितोषिक मिळेल म्हणाले, पण ते मला हवंय. बघा, ते मला हवंय, तर मला तुम्ही तुमचा निबंध लिहून द्याल का? देतो म्हणाले. त्यांनी निबंध लिहून दिला, तो त्यांनी वाचला आणि त्याला ते पारितोषिक मिळालं. हे खरं कोणाचं होतं ते? पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तिथे म्हणताना काय म्हणाले, आय जस्ट रीड द फिलॉसॉफी बट डॉक्टर गुरुदेव रानडे लिव्ड फिलॉसॉफी. बरं काय बा, अध्यात्म वाचणं ठीक आहे, अध्यात्म जगलं पाहिजे. वाचून छान वाटतं, आणि हे होतं, हा अनुभव येतो, तो अनुभव येतो. उतरा जेव्हा चटके बसतील नव्हतं, जेव्हा समजेल अनुभव येतो. असा सोपा नाही परमात्मा. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. म्हणजे ज्ञानेश्वर भगवंतांनी वर्णन काय केलंय, परमार्थ कसा आहे हो, बोचऱ्याने लोखंडाचे चणे खावे, काय हाल होतील तसा परमार्थ आहे. फार गुडी असा परमार्थ नाहीये तो, बरोबर आहे. आत गेला की कळेल. नंग्या तलवारीवर चालण्यासारखं आहे, आगीमध्ये जाऊन बसण्यासारखं आहे. पण हे सुरुवातीला देहबुद्धी जाण नाही, देहबुद्धी गेल्यानंतर मग मात्र इतकं सुंदर, इतका आनंद, परमानंद त्याच्यामध्ये की तुम्ही काय, तुम्हाला 1000 वेळा बाहेर काढलं तरी त्याच्यातून तुम्ही बाहेर नाही येणार, एवढा आनंद त्याच्यामध्ये. पण हे स्टार्टिंग, सुरुवात. तर ते गुरुदेव रानडे सुद्धा 8-8 तास जपाला बसत असत. हा, त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि मोठे मोठे साधक भेटायला आले होते स्टेजवरती. तर हे हळूच त्यांनी टाईम बघितला आणि ते त्या लग्नातून सटकले, स्वतःच्या मुलीच्या लग्नातून सटकले. आणि त्यांचं एक मुव्हिंग मेडिटेशन रूम असं ठरवलेलं होतं त्यांनी. त्या रूम मध्ये जाऊन बसले. मुव्हिंग मेडिटेशन रूम म्हणजे चालती बोलती समाधीची खोली. काय होती? मोटर कार त्यावेळेची. तर ते काय करायचं, ते गाडीत बसले, 2-4 किलोमीटर लांब जाऊन बसले एका झाडाखाली. ड्रायव्हरला सांगितलं झाडाच्या इथे जाऊन बस, मला आतमध्ये जप करू दे, माझा टाईम झालाय. आणि तिथे जॉब करत बसले. लोक तिकडे भेटत होते, 2-4 लोक बोलवायला आले, अहो तुमच्या मुलीचं लग्न. मोठे मोठे लोक त्यांना तुम्हाला शोधतात. नाही मरू म्हणले, त्यांचं काय बघायचं म्हणले, माझा नेमाची वेळ झाली, त्यांच्यापेक्षा माझा नेम महत्वाचा आहे. आणि तिथे ते जॉब करायला लागले 10, ते बरोबर संध्याकाळी 6ला जपातनं मोकळे झाले. आणि काय उरलंय का, पटकन खाल्लं आणि संपून घरी गेले. स्वतःच्या मुलीचं लग्न चला, मुलीचं लग्न जाऊ दे, स्वतःचं लग्न होतं. मुहूर्त दुपारी 1चा होता. हे सकाळी 10ला कट्टाचा मी म्हणून बसली, संध्याकाळी 6ला उठली आणि 6 वाजता लग्नाला गेले. तर राज्याला कुठे गेला होता? नाही, माझं मेडिटेशन होतं, तिकडे नामात होतं. डिव्होशन पाहिजे. कुठलीही गोष्टी घ्या, अगदी तुमचा नोकरी असू दे, व्यापार असू दे, अध्यात्म असू दे, प्रवचन असू दे, फुल डिव्होशन पाहिजे, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. तसं पूर्ण डिव्होशन. एकदा स्वामी रामतीर्थ भेटायला आले होते गुरुदेव रानडेंना की मला तुम्हाला भेटायचं. ते काय म्हणले, मला आता नेमाची वेळ झाली. भूक लागल्यावर जशी सहन होत नाही ना, तहान लागल्यावर जसं सहन होत नाही ना, तसं नामाच्या बाबतीत होणं जरूर आहे. आणि ते होतं त्यावेळेला तुम्ही नाम घेतल्याशिवाय राहत नाही. तर ते म्हणाले मी येतो, पण आज मला वेळ नाहीये. म्हणले मी कधी येऊ?
ते म्हटले मी नाही सांगू शकत. पूर्वी नाम माझ्या ताब्यात होतं, आता मी नामाच्या ताब्यात आहे, त्यामुळे नाम मला सोडील तेव्हा तुम्ही या. ते स्वामी रामतीर्थ तिथेच बसून राहिले आणि गुरुदेव 3 दिवसांनी नामातून बाहेर आले. किती दिवसांनी? 3 दिवसांनी बाहेर. आणि मग त्यांची चर्चा झाली. कट्टाचा नाही. तिथे भाऊसाहेब महाराज उंदीकर सगळे बोलवायचे सगळे, आणि तिथे सत्संग चालायचा. मग सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत थोडासा जप असायचा, मग थोडंसं भजन असायचं, मग थोडासा नाश्ता असायचा. परत 10, 10:30, 11 बेल झाली की सगळे जपाला बसायचे. 12, 12:30 उठायचे, थोडा हलका भोजन घ्यायचे, 1 तासभर विश्रांती करायचे, पुन्हा 2 वाजता जपाला बसायचे. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 5ला चहाची बेल व्हायची, ते जायचं, चहा वगैरे घ्यायचं, पुन्हा संध्याकाळी 6ला बसायचं, 9ला उठायचं, जेवण करायचं, झोपून जायचं. आणि या संबंध क्रियेमध्ये एका साईडला दासबोध मात्र कंटिन्यू वाचन चालू असायचं. म्हणजे एकीकडे जप, एकीकडे दासबोध, एकीकडे जप, एक जण वाचत राहायचं कंटिन्यू. अर्ध्या तासाने एक जण तिकडे दासबोध वाचायचे आणि इकडे जप चाललेले असायचे. त्यांना विचारलं असं का? तर म्हणाले नाम घेताना मन जागेवर राहत नाही, मग मन इकडच्या तिकडच्या प्रापंचिक विचारांनी भरण्यापेक्षा ते तिकडे लागतं. म्हणाले दासबोधामध्ये ते श्रवण चालू असतं आणि इकडे नाम चालू असतं. म्हणून आम्ही इकडे सत्संगमध्ये नेहमी सांगतो, सत्संगाला बसलात मग चांगलं आहे, पण हातात माळ घेऊन तुम्ही फिरवत बसा. त्याने काय होईल? मधनच मन जातं बाहेर. ते गेलं की ते नामावर तरी येईल. एक तर नामावर, एक तर प्रवचनात, एक तर नामावर, एक तर प्रवचनात, दोघांपैकी एक चालेल. म्हणजे नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होईल, नाही का? म्हणून सारखं याला म्हणायचं कट्टाचा नाही. नामाशिवाय हेच तुलसीदास म्हणतात, नाही कली कर्म न भगती विवेकू. कलियुगामध्ये नाही कली कर्म करून होणार नाही, न भगती भक्ती व्यवस्थित होऊ शकणार नाही, न विवेकू विवेक होणार नाही. नाही कली कर्म न भगती विवेकू. राम नाम अवलंबन एक. फक्त राम नामानेच होणार आहे. कलयुग केवल नाम आधारा. हरी सुमिरन हरी कीर्तन सारा. हे जर सगळे संत आम्हाला सांगतात तर आम्ही निराळ का त्याहून करायला जातो? त्याला कारण आहे, नामस्मरणाकरता वृत्ती अंतर्मुखच असावी लागते, किंवा ती होते. मन आपलं पटकन अंतर्मुख होत नाही, म्हणून ते बाहेर पडायला बघतं आणि म्हणून 1000 ठिकाणी ते जातं. हे करू का, ते करू का, ते करू का, ते चांगलं आहे. काहीच न करण्यापेक्षा ते जरूर केलं पाहिजे. सेवा केली पाहिजे, अमकं केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण त्या सगळ्याचा उद्देश तुम्हाला अंतर्मुख करणं आहे, नामस्मरणाकडे नेणं आहे, आणि तुम्ही नामामध्ये बुडणं आवश्यक आहे. महाराजांना विचारले का नाही, महाराज नाम घेताना आपला चेहरा आठवावा की आपल्या पादुका आठवाव्या की नेमकं काय आठवावं? ते म्हणाले, नाम घेताना जर माझा चेहरा आठवला किंवा माझ्या पादुका आठवल्या तर मग एकाग्रता कशी होईल? नाम घेताना नामाचीच आठवण करा म्हणाले. म्हणजे तेच अक्षरं दिसली पाहिजे. हा, आता तुम्हाला समोर रूप येत असेल एखादं तर चांगलं, ते रूप येऊ दे. पण काही येत नसेल तर त्याच्या वाचून अडून बसू नका. जे नाम घेतंय ते नाम आपल्या कानाने ऐका, म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल. हे संत सगळे काय सांगतायत, कुठे यांचे विचार चाललेत, ते आपल्याला एका स्पॉटला कुठेतरी केंद्रित करायला बघतात, आपलं मन. किंवा म्हणजे कसं असतं बघा, एक आहे एकाग्रता आणि एक आहे समग्रता. एकाग्रता म्हणजे काय? एकाच गोष्टीवरती मन चिकटून असणं, त्याला म्हणायचं एकाग्रता. आणि समग्रता म्हणजे काय? माझं मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे ती एकाग्र ज्याच्यावर मला करायची ती वस्तू तिकडे तिकडे जाणं म्हणजे समग्रता आहे. म्हणजे समजा मला आता महाराज 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 महाराजांवर मी मन केंद्रित करतो, एकाग्र करतोय, हे झाले एकाग्रता. आता माझं मन तिथे नाही राहत आहे, मग मी जिथे जिथे जाईल तिथे महाराजांनी उभं राहणं म्हणजे ऑटोमॅटिक मला स्मरण राहणं, ही समग्रता आहे. आणि हे समग्रता कोण सांगते? समर्थ सांगतात, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझ. मी तिथे येणार नाही, तुम्ही या. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अनुसंधान याला म्हणायचं समग्रता. आणि आपल्याला एकाग्रता जरा कमीच जमेल, आपल्याला समग्रता जमेल. कारण आपल्याला 1000 कामं दिवसाला असतात. स्त्रियांना तर पुष्कळ काम असतात. सकाळी चहा ठेवणे, दुपारी स्वयंपाक करणे, कपडे धुणे, संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघणे. प्रत्येक ठिकाणी त्याला ठेवा, महाराज माझ्यावर थांबा, महाराज माझ्यावर थांबा, महाराज माझ्यावर. ही समग्रता. आणि ही समग्रता गोपिकांनी केलेली भक्ती आहे. या समग्रतेतून एकाग्रता साधते आणि मग कृष्णमय जीवन होऊन जातं, राममय जीवन होऊन जातं. जे चाललंय ते त्याच्या इच्छेने, जे चाललंय ते त्याच्या इच्छेने.
रामकथेमध्ये सुद्धा तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे भक्त आढळतील. सगळे भक्त आहेत, यातनं एक तरी आपल्यासारखा असतो. सगळे भक्त आहेत. दीपू इथे बस, मला पाणी दे. एक तरी भक्त आपल्यासारखे आहेत बघा. सुरुवात कुठून आहे? कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, राजा दशरथ, हे तर पहिले 4 भक्त झाले रामाचे. पुत्र रूपाने आणि मातृपितृ रूपाने केलेली भक्ती आहे. भक्तांचे प्रकार असतात. कोणी देवाला मुलगा मानतात, कोणी देवाला आई वडील मानतात. ह्यांनी मुलगा म्हणून भक्ती केली होती रामाची. कुठल्याही स्वरूपाने तुम्ही भक्ती करा भगवंताची, तुम्ही त्याला चिकटणं जरूर आहे. भक्ती म्हणजे काय हे आधी नीट समजून घ्या. राधे राधे. हे बघा, उदाहरण असं आहे, अग्नी आहे. अग्नी, त्याला तुम्ही प्रेमाने हात लावला काय आणि फटका मारायचा म्हणून हात लावला काय, तो चटका देणारच आहे. तसं परमात्मा तत्व याची भक्ती तुम्ही कुठल्याही स्वरूपात करा. गुरु म्हणून करा, देव म्हणून करा, परमात्मा म्हणून करा, आत्मा म्हणून करा, पुत्र रूपाने करा, पती रूपाने करा, पिता रूपाने करा, पत्नी रूपाने सुद्धा करा, काही हरकत नाही. तरी सुद्धा मिळायचं तेच फळ मिळणार. ते म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार. कुठच्याही याने तुम्हाला आत्मसाक्षात्कार, तुम्ही त्या वस्तूला चिकटणं गरजेचं आहे. कुठल्याही रूपाने चिकटा. मग ही जे 4 मंडळी होती, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा माता, राजा दशरथ, हे पिता पुत्र किंवा माता पुत्र या नात्याने चिकटले. उद्धार झाला, सगळ्यांचा उद्धार झाला. प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या. कैकेयीची प्रेम करण्याची तऱ्हा वेगळी आहे, कौशल्या मातेची तऱ्हा वेगळी, सुमित्रा मातेची तऱ्हा वेगळी, दशरथ राजाची तऱ्हा वेगळी. माझा मुलगा, माझा मुलगा. रामालाच माझा म्हणण्यात पॉइंट आहे, भगवंतालाच माझा म्हणण्यात पॉइंट आहे. मग तुम्ही कसंही म्हणा, इतर लोकांना माझा म्हणण्यात काही अर्थ नाहीये. त्या रामाला किंवा कृष्णाला किंवा भगवंतालाच माझा म्हणण्यात पॉइंट आहे. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. सरेंडर. लक्ष्मण उग्र आहेत. लक्ष्मण, आपण म्हणतो ना, नाम घेतल्यावर मला, आम्ही नामस्मरण करतो, एवढा परमार्थ करतो, पण आम्हाला क्रोध येतो. लक्ष्मणालाही क्रोध होता रामाचा. रामाच्या 24 तास जवळ होता. झाला का कमी त्याचा? कशाला व्हायला पाहिजे कमी? माझा प्रश्न आहे. मी परमार्थाला लागल्यानंतर माझा क्रोध कमी व्हायला पाहिजे, माझे विकार कमी व्हायला पाहिजे. हो, हे खरंय, व्हायला पाहिजे. पण तुम्ही अपेक्षा का करता? अपेक्षा केला की तुम्ही त्या आत्मवस्तूतून बाहेर येता. म्हणजे आज माझी इच्छा झाली की क्रोध कमी व्हावा, म्हणजे रामाची भेट व्हावी, हे बाजूला गेलं. रामाला जे चिकटला होता, मला राम पाहिजे. आता इच्छा काय निर्माण झाली, माझा क्रोध कमी झाला पाहिजे. म्हणजे रामातून बाजूला गेल्यावरच दुसरी इच्छा जन्म पावेल ना. म्हणजे गेलात की रामापासून दूर. कुठली इच्छा नको आहे, काहीच नको आहे रामा, मला तूच हवायस. मग क्रोधी का असे ना. कैकेयी माता सुद्धा हेच म्हणते, मी जरी तुला वनवासामध्ये पाठवलेलं असलं, माझं नाव खराब होऊ दे, मला फरक पडत नाही, तू माझा आहेस ना, एवढंच मला माहिती. बघा, आज कोणी आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवत नाहीये. नाव खराब झालं पण तिला परवा आहे का? पण ती महान भक्त झाली, आज इतिहासात अमर आहे. तिच्यासारखी तीच, आणि इतकी प्रिय होती रामाला ती, की राम म्हणलं मी तिला इतकं मोठं देणार आहे. काय देणार आहे? तिच्यासारखी तीच राहील, कैकेयी मातेसारखी. तिचं नाव आयुष्यात दुसरं कोणी ठेवणार नाही. कैकेयी म्हणले की एकच. राम म्हणलं तर 1000 होतील. परशुराम आहे, भार्गवराम आहे, दशरथी राम आहे, नाही का, सगळे होतील, कैकेयी एकच. बघा कसं आहे, रामाची प्रेम करण्याची तऱ्हा वेगळी आहे. कसंही असू दे, कुठली अपेक्षा न करता ज्या वेळेला तुमची साधना चालते ना, तेव्हा मन चटकन अंतर्मुख होतं. जर का माझ्याच इच्छा मला निर्माण करायच्या आहेत, तर मग मी परमार्थ करून उपयोग काय आहे? नाही का, मी रामाची भक्ती करेन, त्याला द्यायचं असेल तर देईल, नसेल तर नाही. बघ ना, तू बघ काय करतं, माझं लक्ष तुझ्याकडे पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे रामाचं स्मरण. आणि आपण काय करतोय, सोल्युशन, त्या घडलेल्या घटनेत सोल्युशन बघायला जातोय. तात्पुरतं, काही गरज नाही. तुम्ही रामाचं इतकं घट्ट स्मरण करा, रामाचं, तुझ्या गुरुचं, कृष्णाचं, राधेचं, वॉटेवर, इतकं घट्ट स्मरण करा की तो सोडवेल ना प्रश्न. आपण का सोडवायचा? राम करताय ना, तू सोडव.
नाही का? लक्ष टिकणे पाहिजे. म्हणजे एकाग्रता आपली भंग कुठे होते? जेव्हा आपल्या जीवनाचं ध्येय तात्पुरतं सुद्धा का होईना बदलतं. नवरा बायकोत भांडणं होतात, दोघेही रामाचे उपासक आहेत, समजा नवरा बायकोत भांडणं झाली तरी एकमेकांना समजून घ्यावं ही अपेक्षा करणं हे सुद्धा रामापासून बाजूला जाणं आहे. काय करायला पाहिजे? रामा, आम्ही तुला चिकटलेले होतो, आमचे प्रश्न, आमच्यात भांडणं तूच लावले, आमच्यातली भांडणं तूच सोडव. म्हणजे परत रामाला तुम्ही चिकटून राहिला. त्याला सोडवायचं असेल तर सोडवायचं, दुसऱ्या क्षणाला सुटतं. हे तुम्ही सोडवायला जा. एकावर एक निघत जातं, मागचं पुढचं 10 वर्षापूर्वीचं 15 वर्षापूर्वीचं असं ते काहीतरी मोठं होतं महाराज. हे का? कारण ते तुम्ही करते पण घेतलं, तुम्ही करायला गेलात. तुम्ही करता कशाला? रामाला सांगा स्वस्त बसा, तो तेवढ्या पुढे पटकन सोडवतो. जो जन्माची गाठ सोडवणार आहे तो संसार सोडवणार नाही का महाराज? परम शरणागती, आश्रित लक्ष्मण. जटायू काय अपेक्षा केली का रामाकडून? भक्ती कुठल्या प्रकारची होती? मी रामा तुझं संरक्षण करेन, तू सुद्धा मला मुलगा आहेस. देण्याची भावना आहे. भरत देण्याची भावना आहे. शत्रुघ्नाचा तर काही कशाशी संबंध, तो लहान होता, तो फक्त रामाकडे बघतच बसायचा. बघत राहणं ही त्याची भक्ती आहे. आणि त्या बघत राहण्याच्या भक्तीचा परिणाम काय? शेवटपर्यंत तो महालामध्ये राहिला. त्याला कुठे कोणी वनवासात पण जाऊ दिले नाही, कुठे त्याला काही करू दिले. लहान म्हणून कडेवर ठेवला. कसलं फळ आहे बघत राहण्याचं रामाकडे. नुसते रामाकडे बघत राहतो तुम्हाला आनंदात ठेवील, नको त्यांच्याकडे बघताना म्हणून प्रश्न निर्माण होतात. रामाकडेच पहा, रामाकडूनच फक्त अपेक्षा ठेवा, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित चालतं. ही शत्रुघ्नाची भक्ती आहे. सुग्रीव त्याच्या मनात लोभ आहे, त्याला राज्य पाहिजे, स्वतःचं काम करून घ्यायचंय त्याला. असे नात का? अनेक स्वार्थी असतात जगामध्ये, पण हा स्वार्थी नाही म्हणता येणार, कारण हा रामाला चिकटलाय. आणि शेवटी परिणाम झालाच बघा. रामाची संगत केल्यानंतर शेवटी काय म्हटलं? मला राज्यविद्य काही नको. हा, त्या अंगदालाच तुम्ही राज्य द्या, मला काही नको. आलं ना वैराग्य? अग्नीला स्पर्श केला, चटका बसला ना, आलं ना वैराग्य? कुठल्याही पद्धतीने चिकता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम प्राप्त झालंच पाहिजे तुम्हाला, सिद्धांत येतो. शेवटी रामानेच त्याला राज्यावर बसवला. म्हणजे बघा, त्याला सर्व प्रकारे त्याची तयारी पण झाली, त्याला वैराग्य पण आलं, त्याला सगळं जे गुण हवे होते सद्गुण परमेश्वर प्राप्तीचे तेही आले. तरी सुद्धा राम लाड पुरवतोच की असू दे, आलेत ना तुला वैराग्य, असू दे, पण आता मी सांगतो म्हणून तुझी इच्छा पूर्ण कर, बस राज्यावरच. राज्यावरच हनुमंताला तर रामाचे चरण सोडून काही नकोच होतं. हे सगळे एक एक प्रकारचे भक्त. रावणही काही कमी नव्हते. रावणही काही कमी नव्हता. ते सेतू बांधत असताना तो पण आला होता म्हणे तिथे, आणि त्याने पण दगडावर राम लिहून तो त्या समुद्रात टाकला होता, आणि तो तरला होता. ते बाकीचे वानर भडकले, आमच्या रामाचं नाव कशाला लिहितोस? ते काय म्हणते, तुमच्या रामाचं नाव कुठे लिहिलंय म्हणाले. मी माझं नाही, माझ्या बायकोचं नाव लिहिलंय, रावण आणि मंदोदरी. राम भावना काय आहे पहा, समर्पित. आता तो रावण म्हणजे दुसरा जय विजय मधला विजयच आहे ना, तो 2 द्वारपालांपैकीच आहे. तोही भक्तच आहे, त्यालाही सेवा करायची. पण मुखवटा घेतलाय ना आता रावणाचा, त्याप्रमाणे वागणं जरूर आहे. आणि राम मात्र सबंध आयुष्य आश्रित आश्रित आश्रित, शिव आश्रित आणि शिवराम आश्रित, म्हणून सगळ्या घटना घडल्या. तद्वतच आता पहा, काल सांगितल्याप्रमाणे सगळे निघाले आणि समुद्र तटाशी आलेले आहेत. आता हनुमंताने एकटा जाऊन येणं निराळ, आणि आता सगळ्यांना घेऊन तिकडे जायचं म्हणजे आणि निराळ आहे. आता विचार करायला पाहिजे काय करावं काय नाही. म्हणून सगळे जरा पडाव बिडाव टाकले आणि सगळे त्या समुद्र किनारी शांतपणे बसले. आता गंमत बघा, हा समुद्र रामाचा सासरा आहे. राम कोण आहे? विष्णू. क्षीरसागरात विष्णू, क्षीरसागराची मुलगी कोण? लक्ष्मी. ते त्यातून बाहेर येते ना. म्हणजे सागराचा जावई कोण आहे? राम. तरी जावायला 3-4 दिवस तात्काळ ठेवलं, लगेच जागा दिली नाही. त्याचे परिणाम भोगले. राम तिथे किनारी आहेत, सगळ्या वानर सेने सहित आहेत आणि बसले. आता रामाला सर्व माहिती, पण वागायचं आहे माणसासारखं, त्यामुळे काही करता येत नाही, स्वस्थ बसले. इकडे लंकेत मंदोदरी घाबरली, कारण हनुमंताने आपला महापराक्रम दाखवलेला आहे. लंका जळली, ती त्याला समजावते, बाबा रे आता तरी डोळे उघड. अहो तुम्ही डोळे उघडा, त्यांचा एक वानर येऊन अख्खी लंका तुमची जाळून जातोय आणि तुम्ही अजूनही असे बसलेल्या.
सीता काही सामान्य नाहीये, फाशी आहे, फाशी, मराल आणि अख्खी लंका बुडवाल सांगतोय. ते सांगतायत ते हनुमान सांगत होते त्याप्रमाणे करा. अजूनही सीतेला परत देऊन टाका, सगळे भयमुक्त होऊ. ते सामान्य नाहीये, ते स्वयमेव भगवान नारायण आहेत, विष्णू आहेत. हा मोठमोठ्याने हसायला लागला आणि काय म्हणतोय, त्या विष्णूला काही कामधंदा नाही का इकडे तिकडे जंगलात भटकायला. तुम्ही सगळे भ्रमात आहात. विष्णू विष्णू कसला विष्णू, कसलं काय. स्वयं भगवान नारायण सुद्धा, त्यांचं सुदर्शन सुद्धा मला काही करू शकलं नाही. ज्या वेळेला मी वैकुंठावर चढाईला गेलो होतो त्यावेळेला भगवंतानी माझ्यावर सुदर्शन सोडलं होतं, माझ्या छातीवर आपटून ते त्यांच्याकडे परत जात होतं. कारण वरदान होतं कुठल्या देवाच्या हातून मृत्यू होणार नाही. त्यामुळे विष्णूशी बराच वेळ युद्ध करून रावण कंटाळला आणि घरी निघून आला. कारण विष्णू पराजित होणं शक्य नाही. ते सारखं सुदर्शन सोडायचे, आपटायचं निघायचं, आपटायचं निघायचं. म्हणजे तू प्रत्यक्ष विष्णू जे करू शकला नाही त्याचा अवतार माझ्या काय गणतीत आहे. अभिमान, हा अभिमानच गडबड होतो नाही का. पण ती काही बोलली नाही. तिला कळलं की काय खरं नाही आहे. जेव्हा सर्वनाशाची वेळ येते ना तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते. किती तुम्ही अशा माणसाला किती समजून सांगा तो नाही ऐकून घेत. प्रारब्ध, एखादा मनुष्य प्रारब्धाच्या अधीन आहे हे कसं ओळखायचं. आपल्याला दिसत असतं योग्य काय आणि अयोग्य काय. समोरच्याची ऐकून घेण्याची मनस्थिती संपली, तो जर ऐकून घेत नाही असं दिसायला लागलं, आर्ग्युमेंट्स करायला लागलं की समजा प्रारब्ध स्वार आहे. जसं शिवाने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता सती मातेला, परीक्षा घेऊ नकोस, ते माझा आराध्य दैवत आहे. पण त्यांनी नाही ऐकलं. तेव्हा ते काय म्हणाले, होई है वही जो राम रची राखा, को करीत तरफ बढावई साखा. ते स्वतः रामाच्या आश्रित झाले शिव. तेव्हा प्रारब्ध नाचत असतो. आता ती मंदोदरी म्हणते की हा प्रारब्धाच्या अधीन हे गेलेले, त्याला किती समजावून फायदा नाही. आणि रावण आपल्या सभेमध्ये निघून गेला. अनेकांनी त्याला समजावले. शेवटी विभीषण उठलेले आहेत आणि विभीषण रावणाला समजवत आहेत की दादा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, ज्ञानाने सर्व बाजूने मोठे आहात. आपल्याला नीती न्याय सर्व विदित आहे. आपण नीती विरुद्ध व्यवहार केलेला आहे. सीता मातेला त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण या ठिकाणी आणून ठेवले, चोरी करून आणून ठेवले. हे संबंध नीती विरुद्ध आहे. याने आपल्या नावाला कलंक लागणार आहे. जो त्रैलोक्यात तुमचा एवढा दबदबा आहे ना तो सगळा नाहीसा झाल्यासारखा आहे एवढ्याशा एका कुकर्माने. आणि खरोखर आपण ऐका, मला स्वतः ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की स्वयमेव नारायण दशरथाच्या पोटी रामरूपाने जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून ते राक्षस मुक्त वन करण्याकरता वनामध्ये फिरतायत. ते राम हेच आहेत. अजूनही मी आपल्याला विनंती करतो, सीता मातेला घेऊन त्यांना शरण जा. प्रभू शरणागत वत्सल आहेत, ते तुम्हाला क्षमा करतील. आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या हट्टापायी संबंध लंकेच्या प्रजेची आहुती द्यायला निघालेला आहात. त्यांचे प्राण आपल्याला घेण्याचा काही अधिकार नाही. कृपा करा, दया करा, निदान तुमचे वंशज तरी वाचतील. हे युद्ध नका करू, शरण जा. आणि असं मग विभीषण पाया पडलेला आहे रावणाच्या. त्यावेळेला रावणाने लाथ मारली विभीषणाला आणि विभीषण गडगडत खाली पडला. त्याचा मुकुट देखील पडला आणि संबंध सभा हसायला लागलेली आहे विभीषणावर. विभीषणाचा प्रचंड अपमान झाला सगळ्यांसमोर. संताचा अपमान झाला महाराज. आणि रामचरितमानस मध्ये परत उल्लेख आहे, काय वाटेल ते होते, संतांचा अपमान करू नका. त्यांनी आयुष्य निघून जातात, लक्ष्मी निघून जाते आणि खूप नुकसान होतं. हजारो वर्ष रौरव नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं संतांचा अपमान केला तर. विभीषण उभे राहिले आणि म्हणाले, आज मला तुम्ही हसताय म्हणाले, हसा तुम्हाला जेवढं हसायचं ते, पण मला पुढचं भवितव्य दिसतंय. तुमच्या मृतात्म्यांना पाणी देण्यासाठी सुद्धा कोणीही शिल्लक राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर काळ नाचताना मी पाहतो आहे. हे कोण म्हणते? विभीषण. आणि सभा सोडून विभीषण निघून गेला. मुकुट तिथेच पडलेला त्यांनी घेतला, कसा तरी घेतला आणि चौकशी करू लागला, विचार करू लागला. या विभीषणाचे 4 मंत्री त्याच्या बरोबर निघाले. अनिल, हर आणि संपाती. 4 मंत्री हे बरोबर निघाले विभीषणाच्या. त्यांच्या चौकशी करू, काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही. तर
विचार विनिमय करताना असं आढळलं की ज्या ठिकाणी अपमान होतो त्या ठिकाणी परत जाऊ नये, थांबू नये, राहू नये, निघून जाऊ. तो म्हणाले या बाबतीत तुम्ही तुमच्या आईचा सल्ला घ्या. आई कैकसी, म्हणून कैकसी मातेकडे विभीषण गेलेले. हे कैकसी मातेची मुलं आहेत. पुलस्त्य महर्षी त्यांचा मुलगा विश्रवा. या विश्रवा मुनींनी 2 विवाह केलेले होते. एक देवव्रती नावाची त्यांची पत्नी होती आणि तिच्यापासून त्यांना एक मुलगा होता, वैश्रवण नावाचा मुलगा होता. हा वैश्रवण, हे वैश्रवण यांचं नाव कुठे येतं? मंत्र पुष्पांजलीमध्ये. वैश्रवणाय नमः, कुबेराय नमः. तो कुबेर, वैश्रवण कुबेर, तो मोठा मुलगा आहे विश्रवा महामुनींचा कुबेर. आणि कैकसीशी लग्न केल्यानंतर कैकसी पासून विश्रवना 3 मुलं आहेत, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण आणि शूर्पणखा नावाची कन्या. म्हणजे रावण आणि कुबेर हे सावत्र भाऊ आहेत. या कुबेराकलाच लंका मिळालेली होती. विश्वकर्माने बांधून दिली होती लंका आणि पुष्पक विमान. रावणाने चढाई करून त्याच्याकडनं लंकाही हिसकावली होती, पुष्पक विमानही हिसकावलं. आणि तो उत्तरेचा लोकपाल झालेला होता कुबेर. कैकसी मातेकडे गेले विभीषण आणि म्हणाले असा असा प्रसंग झालाय. तेव्हा कैकसी माता म्हणतात, विभीषण तुझ्या वडिलांनी म्हणजे वैश्रवा महामुनींनी ज्या वेळेला तुम्ही 3 जन्माला आलात तेव्हा तुमचा अंतकाळ कसा होईल असं मी विचारलं होतं. कारण रावण राक्षस होता ना, जन्माला आला तोच प्रचंड मोठा होता. तेव्हा तुझ्या वडिलांनी सांगितलेलं होतं की ज्या वेळेला ही लंका एक वानर येऊन ही लंका जाळेल त्यावेळेला समज की रावणाचा अंत जवळ आहे. ज्या वेळेला विभीषणाचा अपमान होऊन विभीषण नगर सोडून जाईल त्यावेळेला समज की लंका नरकात पोचली आहे. कारण लंका टिकली ती विभीषणामुळे, त्याच्या पुण्यामुळे. ज्या दिवशी संत निघून जातात त्या घरातून त्या दिवशी घर गेलं. विभीषणामुळे लंका अजूनही टिकून आहे. ज्या दिवशी विभीषण निघून जाईल रावणाचा मृत्यू निश्चित आहे. रावणाचा मृत्यू जवळ आलेला आहे. विभीषण तू एका क्षणाचाही विलंब करू नको. त्याचं डोकं फिरून तो तुला कैद करायच्या आत तू इथून निघून जा आणि प्रभू श्री रामचंद्रांना शरण जा. तुझ्या वडिलांनीच मला सांगितलं होतं की पुढे नारायण पृथ्वीवरती दशरथाच्या मुलांच्या रूपामध्ये जन्म घेणार आहेत आणि विभीषण त्यांचा परमभक्त आहे. त्यामुळे तू ताबडतोब रामाला शरण जा. आई पण मी शत्रूचा भाऊ आहे. रामाचा भक्त जरी असलो तरी मी रावणाचा भाऊ आहे, शत्रूचा भाऊ आहे. त्यात ती माझा स्वीकार करतील का? अरे हे काय तुला मी सांगायला पाहिजे? प्रभू श्री रामचंद्र शरणागत वत्सल आहेत. काहीही तुमच्याकडे नसू दे, भाव नसू दे, प्रेम नसू दे, साधना नसू दे, तुम्ही फक्त म्हणा मी तुम्हाला शरण आहे. तेवढ्याने सुद्धा राम तुम्हाला जवळ करताना आणि प्रेमाने कडकडून मिठी मारतात. शरणागत वत्सल आहेत. जा शरण जा, जा लवकर. आणि विभीषण राज्य सोडून निघाले. वर्णन असं आहे, ज्या क्षणाला विभीषण निघाले त्याच वेळेला त्यांच्या मागे मागे लंकेतली संपन्नता, लक्ष्मी, आयुष्य, आरोग्य सगळ्या गोष्टी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडल्या. संत अपमानित होऊन बाहेर पडले की सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. मोठ्या मोठ्या संतांचा अपमान झाल्यामुळे कोरोना सारख्या रोगाला सामोरं जावं लागलंय. तुम्ही त्यांना कैदेत टाकता, देवाने तुम्हाला कैदेत टाकलं 2 वर्ष. निघा, दाखवा घराच्या बाहेर आहे ना. म्हणून संतांचा अपमान करू नये कधी. नतमस्तकच राहावं, त्यांच्या चरणाचं अमृतच प्यावं. काही आणि करायची गरज नसते. आणि अशीच संकट येतात ज्या ज्या वेळेला संतांचा अपमान होतो ना पृथ्वीवरती, अशाच प्रकारची संकट येतात. म्हणून आपल्याला भले माहिती नसेल त्यांच्याबद्दल पण तरी नमस्कारच करावा आदराने. चुकून एक शब्द वेडावाकडा बोलू नये, तुमच्या आयुष्याचा ऱ्हास करून घेऊ नये. आणि कलियुगात तर ते भीषण चाललंय त्यामुळे परिणाम भोगणं मिळणारच आहे, प्रश्नच येत नाही. परिणाम भोगणारच होत सगळे. म्हणून संतांचा अपमान करू नये. विभीषण बाहेर पडले, सर्व संपन्नता लंकेतून बाहेर पडली. आणि असं वर्णन आहे की लंकाची लखलखीत होती एकदम, तिचं तेज कमी झालं, एकदम डल असे उदास
निराश, हताश अशी लंका दिसायला लागली. संत बाहेर पडले महाराज. संतामुळे तर तेज होतं, तेज निघालं, संत बाहेर पडले, त्यामुळे तेज कमी झालं. आणि आपल्या सर्व लोकांना घेऊन 4 मंत्री बरोबर आले. अनिल हर संपाती सगळ्यांना घेऊन 400 कोस समुद्र पार केला. आणि इथे पडाव पडलेले होते सगळे. आणि विभीषणाला समुद्र काठावर ठेवलेलं होतं सुग्रीवाला, की कोणी येतंय का बघ. आणि 4 येताना दिसले. तेवढ्याच सुग्रीवाने पाहिलं आणि थांबा थांबा, आकाश मार्गाने येत होते. आकाश मार्गात असेल, थांबा, इथेच थांबा. कोण आहात म्हणाले तुम्ही? ते म्हणाले आपण सुग्रीव आहात ना? हो म्हणाले, मी सुग्रीव आहे. बोला. मी रावणाचा लहान भाऊ आहे विभीषण, आणि हे माझे मंत्री अनिल हर संपाती. रावणाचा भाऊ, इथे कशाला आलायस? म्हणाले, मी प्रभू श्री रामचंद्रांची शरणागती पत्करण्यासाठी आलेलो आहे. मी त्यांना शरण आहे. तुझ्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? बरोबर आहे म्हणले तुमचं, माझ्यावर विश्वास नका ठेवू, पण रामचंद्रांवर विश्वास ठेवा. त्यांना तुम्ही माझा निरोप द्या. ते काय म्हणतात तेवढं बघा. आणि हनुमंताला विचारा, हनुमंत मला ओळखतात. भेटून गेले होते ना विभीषणाला, हनुमंत मला ओळखतात. बरं ठीक आहे, तुम्ही खाली उतरायचं नाही, इथेच थांबा, मी जाऊन बघून येतो. आणि सुग्रीव प्रभू श्री रामचंद्रांच्या दिशेने निघाले. आणि मनामध्ये भीती आहे आता कोणाच्या? विभीषणाच्या. नाही म्हटलं तरी, कारण सगळं सोडून इथे आलेले आहेत. इथून जर स्वीकार केला नाही तर तिथे परत जाता येणार नाही. आणि हेही गेलं तेही गेलं. कदाचित शत्रूचा भाऊ समजून मारूनही टाकतील. राम असं करणार नाही. पण बघा संगतीचा, इतके वर्ष संतांच्या या चुकीच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे भक्त असले तरी शंका निर्माण झाल्या. म्हणून संगती फार जपून करायची असते. चांगलीच संगती नेहमी ठेवा, म्हणजे आपली श्रद्धा वाढेल अशी संगती ठेवायला पाहिजे. अनेक विचार विभीषणाच्या मनात चाललेले. प्रभू श्री रामचंद्र माझा स्वीकार करतील का नाही, काय होईल काय नाही. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दिन हा कामारी द्वारी तुझ्या हरी, कधी जाईल हाक तुझ्या कानावरी. नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला. किती विनवू तुला रामा दया घना, किती अळवू तुला रामा दया घना, किती विनवू तुला. डोळ्यामध्ये पाणी होतं. रामा, अरे मी तुझा आहे, मी तुझ्या आश्रित आहे, मी तुझा आहे, मला कुणी नाही. इतके वर्ष लंकेमध्ये मी तुझं स्मरण करत राहिलो, मला तुझ्याकडे येता आलं नाही. मला आधीपासूनच माहित होतं माझं कोणी नाहीये तुमच्याशिवाय या जगामध्ये. प्रभू, इतके वर्ष मला तुम्ही लांब का ठेवलं? आणि आता सुद्धा अशी परिस्थिती निर्माण केली आहे की माझ्या मनामध्ये भय उत्पन्न झालंय, ना इकडचा ना तिकडचा. तुम्ही तरी माझ्यावर कृपा करा, मला तुमच्याशिवाय कोण नाहीये असं प्रेमाने आळवतायत विभीषण. आणि सुग्रीव जिथे प्रभू बसलेले आहेत त्या ठिकाणी आले. नल, नील, जांबवंत, हनुमान सगळे बसलेले आहेत. आणि सुग्रीव आल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी विचारलं, मित्रा काय झालं? अहो म्हणले, शत्रू सेनेचा माणूस आलेला आहे, रावणाचा भाऊ विभीषण. त्याला आता चांगली संधी, त्याला जिवंत सोडता कामा नाही, त्याला इथंच मारलं पाहिजे. या निशाचरांचा काही भरोसा नाहीये, या राक्षसांचा काही भरोसा नाही. कदाचित आपल्याला आपली शरणागती घ्यावी नाटक करण्यासाठी इथे आला असेल आणि रात्री झोपेतच आपल्या सगळ्यांना यांनी मारून टाकलं तर काय करावं? याचा काय भरोसा? आलेली संधी सोडू नका प्रभू, याला मारून टाकलं पाहिजे असं माझं मत आहे. राम म्हणाले, सुग्रीव, पण सगळ्यांची मतं विचारूया. जांबवंत, आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे सुग्रीवाचं, या राक्षसांचं काही खरं नाही, हे कधीही आपला घात करू शकतात. रात्रीच्या वेळी विशेष करून यांची शक्ती वाढलेली असते, त्यामुळे याचा हातात आलाय तर वध करणंच योग्य आहे. नल, नील, आमचं हेच मत आहे. लक्ष्मण, दादा, हे लोक बरोबर सांगतात, त्यांचा काय भरोसा आहे? आता आलाच आहे तावडीत, आधी त्यांच्याकडून सगळं रहस्य समजून घेऊया लंकेतलं आणि इथेच मारून टाकेल. हनुमान, आपलं काय मत आहे? भगवान, आपल्यापुढे मी काय बोलणार?
जे आपलं मत तेच माझं मत, हे उत्तर आहे. जे आपलं मत तेच माझं मत. पण मला विचारा, निर्णय नाही दिला त्यांनी. बघा बोलणं किती हुशार आहे हनुमंताचं. निर्णय नाही. मी लंकेत गेलो होतो तेव्हा विभीषणाला भेटलेलो आहे. संबंध लंकेमध्ये केवळ यांच्याच घरामध्ये तुळशी वृंदावन आहे. शंख चक्र गदा पद्म या हरीच्या कोण आहेत भगवान. हा अखंड रामनामाचा जप करणारा आहे. आपण जेव्हा राम दरबारात उभा राहतो ना, तेव्हा आपले सद्गुरू पुढे येऊन आपली माहिती देतात आणि तेव्हा राम आपल्याला आत घेतो. म्हणून गुरु पाहिजे. अखंड रामनामात असतो. आणि ह्याची मुलगीच सीता मातेला जेवण आणि कपडे पुरवत असते, कारण हा अतिशय सात्विक आहे, तुमचा परम भक्त आहे. राम हसले. आता मी म्हणाले माझं मत सांगतो. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, हा तर विभीषण आहे. उद्या रावण जरी आला आणि म्हटला की मी तुम्हाला पूर्ण शरण आहे, तरी मी त्याला शरण देईन. आराम आहे. त्याने काय केलं हे मी पाहणार नाही. तो म्हणला ना शरण आहे, तर मी त्याला शरण देईन, त्याचं रक्षण करेन. कारण माझा स्वभाव शरणागत वत्सल आहे. कोणी कितीही पापी असू दे, त्याने फक्त एवढं म्हटलं की मी तुमचा आहे आणि मी तुम्हाला शरण आहे, की तो माझा झाला. मग मी त्याला क्षमा करतो. वालीला देखील नाही का क्षमा केली म्हणाले. हा तर विभीषण आहे. आधी बघूया तरी तो काय म्हणतोय. आणि शरणागत वत्सल जो असेल त्याला जर शरण दिली नाही तर पाप लागतं, आणि त्याचा जर वध झाला तरी पाप लागतं. त्यामुळे तो शरण आलाय ना, तर माझ्या नित्य स्वभावाप्रमाणे मी त्याला शरण देणारच आहे. तुम्हाला मान्य नाही का सुग्रीव? नाही मान्य म्हणले प्रभू, मान्य. चालेल, काय हरकत नाही. सगळे तयार झाले. जा म्हणाले त्याला घेऊन या. हा आकुळतीने तळमळून वाट बघतोय तिकडे विभीषण. आणि निरोप द्यायला सुग्रीव जातात की बोलवलंय. मनात शंका आहे, प्रभू बोलावतील की नाही, बोलावतील की नाही, बोलावतील की नाही. तेवढ्यात सुग्रीव आला आणि म्हणतोय आपल्याला बोलवलंय. टचकन डोळ्यात पाणी आला, अश्रू वाहू लागले, गळगळ गळगळ. माझ्या रामाने मला बोलवलं. आता खाली उतरले आणि प्रभू श्री रामचंद्रांची जी कुटी आहे तिकडे चाललेले. आणि आता मनात विचार काय आहे, माझ्या रामाने माझा स्वीकार केलेला दिसतो. आता माझा राम कसा दिसत असेल? शंख असेल का, चक्र गदा पद्म हातामध्ये काय असेल, काय त्यांचं स्वरूप असेल? सगळी अवतार परंपरा आठवली आहे की माझे राम दिसायला कसे असतील, हेच विचार चालू आहे त्या तिथपर्यंत जाता जाता सुद्धा. आणि महाराज त्या कुटियामध्ये प्रवेश केला, पडदे बाजूला केले आणि विभीषण बघत राहिले. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहत आहेत. नील वर्ण, श्याम वर्ण, पिवळ पितांबर नेसलेले, शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेले, कमल नयन लोचन असलेले, कुरळे केस असलेले भगवान श्री खरे विष्णूच त्या ठिकाणी प्रगट झालेले दिसते विभीषणाला. 2 मिनिटं काही कळलं नाही, फक्त पाहत राहिले. आणि एकदम डोळे मिचकावल्यावर वल्कल नेसलेले, जटाजट शोभित, तुळसी माळा धारण केलेले, स्मित हास्य करत असलेले भगवान प्रभू श्री रामचंद्रजी त्या ठिकाणी दिसले. बोलो सियावर रामचंद्र की जय. भगवान त्या ठिकाणी दिसले. भगवंताने विभीषणाकडे पाहिलं, हसले प्रभू, उठले प्रभू. थरथर करायला लागला विभीषण. राम जवळ गेले, डोक्यावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. बाळा, मला तुझ्याकडे यायला थोडा उशीर झाला, मला क्षमा कर. राम म्हणतो, काय असेल माझा राम, आपली कल्पना करा. मला तुझ्याकडे यायला थोडा उशीर झाला, मला क्षमा. गालावरून हात फिरवला. अरे मी लवकर, मी तुझ्यासाठीच आलो. एवढ्या लांब मी तुझ्यासाठीच आलो. तू सगळ्या राक्षसांच्या कैदेत आहेस ना. सगळी माझी बाळं माझ्याकडे, तू एकटाच सगळ्या त्या चुकीच्या संगतीमध्ये अडकलेलास ना, म्हणून माझं सारखं लक्ष तुझ्याकडेच. याचं कसं होत असेल, त्याचं कसं होत असेल, म्हणून मला फार घाई होती. म्हणून मी आधी हनुमंताला तुझ्याकडे पाठवलं, तुला धीर देण्याकरता. खचला होतास ना, तुला ही जाणीव देण्याकरता की मी आहे, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. आपल्या सगळ्यांकडे भगवंताचं लक्ष आहे.
म्हणून ते कोणाला तरी पाठवतात की मी आहे, काळजी करू नका, मी आहे, लक्ष असतं. आणि मग काय म्हणाले, बाळ एवढ्या सगळ्या राक्षसांमध्ये कसा रे राहत होतास, कसं जमलं तुला कुसंगतीमध्ये. त्याला बोलता येईना विभीषणाला, हमसून हमसून रडत होता. भगवंताने पोटाशी धरला त्याला, लहान बाळाप्रमाणे अगदी पोटाशी धरताय. लोकांना बराच वेळ भगवान हात फिरवत आहेत, त्याचे डोळे पुसतायत. बस 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 रडू नको, हा शांत हो, हा बाळा शांत शांत हो शांत हो. जवळ अर्धा 1 तास शांत करतायत राम. कारण ते सगळं एवढ्या वर्षाचं निघालं ना महाराज बाहेर. आणि मनात शंका होत्या की राम आपला स्वीकार करतील की नाही. अरे स्वीकार डोक्यावर बसवलं रामाने. तुम्ही फक्त म्हणा राम प्रभू मी तुमच्या आश्रित आहे, ते तुम्हाला डोक्यावर बसवतील महाराज. तुमच्याकरता काय करू आणि काय नाही असं रामाला होऊन जात, भगवंताला होऊन जात. मग विभीषण म्हणाले, भगवंत केवळ तुमची कृपा, ज्याप्रमाणे 32 दातांमध्ये जीभ सुरक्षित राहते, त्याप्रमाणे सर्व राक्षसांमध्ये आपल्या कृपेने मी सुरक्षित राहिलो. तिथेही तुमची कृपा होती हे मी जाणून होती. कारण एवढा मोठा राक्षस रावण, त्याने यज्ञ याग पोथ्या पुराण मंदिर सगळं बंद केलं, पण हे सगळं मी करत होतो तरी मला तो नाही म्हणू शकला नाही. ही तुमच्यापेक्षा दुसरी कोणाची ताकद होती, हा दुसऱ्या कोणाची ताकद होती, हे तुमच्याच कृपेने झालेलं आहे. होय म्हणाले, पण तुला ते जास्त सहन झालं नसतं म्हणून मी तुला इथे आणलं. आणि अपमानाचं भय मानू नको. जर तुझा अपमान झाला नसता ना तर तू माझ्याकडे आलाच नसतास. काय उत्तर आहे रामाचं, तू असा तिथून बाहेर निघालाच नसतास. तुझा अपमान झाला ना म्हणून तू माझ्याकडे आलास. तुला इथे माझ्याकडे आणण्याचा माझ्याकडे तो एकच उपाय होता रे. म्हणून अपमान झाला ना आनंद मानायला पाहिजे की राम आपल्याला बोलवतोय, कळलं का. उलट जाऊन मुद्दाम अपमान करून घ्यायला पाहिजे, म्हणजे रामाच्या आपण तितके जवळ जातोय. आपला मान नाहीसा झाला की राम आपल्याला सन्मान देतोय. सन्मान देतो म्हणजे डोक्यावर चढवून ठेवतोय. अपमान झाला कावळ्याच्या होऊ देत, अपमान चांगला आहे, रामाच्या दिशेने आपलं एक पाऊल पुढे चाललेलं आहे असं समजायला पाहिजे. म्हणून मी तुला इथे बोलावून घेतलं. हे सगळे ऐकतात गारच झाले, सगळे गप्पच बसले की खरंच राम करताय. आम्ही उगीच समजतोय की आपण सगळं करतोय, तो आलाय आणि आम्ही अडवतोय, सगळं राम करतायत. क्लिअर कट कळलं. म्हणजे काळजी करू नकोस, हा तुला मी ना मित्रत्वाचं नातं देतो, तू आजपासून माझा मित्र आहेस. म्हणले प्रभू मी आपला दास आहे. अरे तू म्हणशील तू दास आहेस, पण मी तुला मित्र मानतोय, ये बैस. म्हणून स्वतःच्या सारख्या उच्च आसनावर प्रभूंनी विभीषणाला बसवलं. आणि भगवान काय म्हणाले, त्या नराधमाने तुझा मुकुट घडवला ना, जाऊ दे मी तुला त्याच्यापेक्षा चांगला मुकुट देतो. लक्ष्मण जा, आत्ताच्या आत्ता विभीषणाचा राज्याभिषेक करायचा लंकेवरती. ते म्हणले प्रभू अजून रावण जिवंत आहे, तो मेला. ज्या क्षणाला त्याने तुझा अपमान केला त्या क्षणाला तो मृत्यूला प्राप्त झालेला आहे. संताचा अपमान ज्या वेळेला कोणी करतो तो त्या क्षणी मृत्यूला प्राप्त झालेला असतो. आता फक्त त्याचं शरीर शिल्लक आहे, ते मी जाऊन पटकन मारेल, त्याचं काही विशेष नाही. पण आता लंकेवर पडते तर राजा असला पाहिजे ना, म्हणून तुला मी आता राजा करतो. जा समुद्राचं पवित्र पाणी घेऊन ये लक्ष्मणा. हे सगळं साहित्य घेऊन आले. रामाने विभीषणाच्या डोक्यावर सुंदर असे मुकुट ठेवले, अतिशय सुंदर मुकुट, आणि राज्याभिषेक केलेला आहे. त्या क्षणाला तिथे लंकेचं राज्य देऊ केलं आणि हे लंकेश म्हणून विभीषणाचा गौरव केलेला आहे. शरण जा, तो तुम्हाला राजा बनवतो. हे नुसतं कथेत नाही, हा माझा अनुभव आहे. शरण जा, तो तुम्हाला राजाच बनवतो. राजा राजा. विभीषणाच्या डोळ्यातून सुरू झाले. प्रभू आता काही बोलू नकोस, आता माझ्या बरोबर राहा इथे. आणि मग तिथे स्वतंत्र खोली निर्माण करून दिली. सेवेमध्ये माणसं दिली प्रभू श्री रामचंद्रांनी, मानव सेना दिली सेवेची सेवा करा. काय परम दयाळू तत्व असलं पाहिजे राम म्हणजे. केवळ तुमची शरणागती, केवळ तुमची भक्ती, केवळ केवळ आश्रित तत्व तुमचं, बाकी त्याला काही नको आहे. आणि मग ही बातमी देखील लंकेत पोहोचली. विभीषणाचा राज्याभिषेक केला. रावण मोठमोठ्याने हसायला लागला.
त्याच्यात काही विशेष म्हणाले. एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याचा राज्याभिषेक केला, त्यात काय मोठी गोष्ट आहे. एक भिकारी म्हटला, ज्याच्याकडे स्वतःचं राज्य नव्हतं, तो दुसऱ्याला म्हटला मी तुला राज्य देतो. याने त्याला काय दिलं, त्याने याच्याकडनं काय घेतलं. तो काही मूर्ख आहेत म्हणले. तेवढ्यात त्यातला एक सेनापती उभा राहिला, म्हणले लंकेश सावधान. याच पद्धतीने त्याने आधी सुग्रीवाचा राज्याभिषेक केलेला होता आणि त्याला राज्य मिळालेलं आहे. आता त्यांनी विभीषणाचा राज्याभिषेक केलेला आहे. आता बघा म्हणाले. चरकला रावण, घाबरला, गप्प बसला, पण चेहऱ्यावर दाखवलं नाही. पुढचं पुढे बघून घेऊ म्हणाले. आता कुठे अजून समुद्र किनारी झालेले आहेत म्हणाले. तिथून एवढा समुद्र ओलांडून येणार कसा? एखादाच वानर येऊ शकला असता म्हणाले. हे सगळे कसं येणार? मेघनाथ उभा राहिला, म्हणाले बाबा इतकं सहज घेऊ नका गोष्टी. मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो, या हनुमानाला सोडू नका तुम्ही. या विभीषणाचं ऐकून तुम्ही त्याला सोडलं, तो लंका जाळून निघून गेला. तेव्हाही मी याला मारून टाकायच्या बेतामध्ये होतो. आपण मला सिद्ध करू दिलं नाही ते कार्य. अजूनही मी सांगतो ते त्या किनाऱ्यावर पोहोचलेले आहेत. आत्ताच जाऊन हल्ला केला पाहिजे. तेवढ्या ते कमात ते उभं राहिला. म्हणलं एवढं आपण घाबरण्याची काय गरज आहे? दशानन रावण यांचा पराक्रम सगळीकडे विख्यात आहे म्हणले. आपण जर एवढंच घाबरून लढाई करायला लागलो तर आपलं नाव खराब होईल म्हणाले. जे देवतांनाही शक्य झालं नाही ते त्या मानवांना शक्य होईल. रावण म्हणला बरोबर आहे, मी दशानन रावण आहे. असल्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे मी लक्ष देणार नाही. अजून तर समुद्रा पलीकडे जायत ना, तिथे डोकं आपटून आपटून मरतील, पण इथे येऊ शकणार नाहीत म्हणले. आल्यानंतर बघू असं म्हणून अहंकाराने उठून तो निघून गेला. शत्रूला कमजोर समजू नये, उठून निघून गेला. सगळीकडे बातमी पसरतीये की समुद्र किनारी आले, समुद्र किनारी आले, समुद्र किनारी आले. गोष्टी अजून पुढे चालत नाहीये. इथे सगळेजण रोज विचार करतायत की आता समुद्राच्या पलीकडे कसं जायला पाहिजे, याचा विचार विनिमय चालू आहे. एक वानर त्यातला विभीषणाला म्हणतोय, विभीषणजी तुम्हाला तर असा ते उडून इकडे येण्याची विद्या आहे, ती विद्या आम्हा सगळ्या वानरांना शिकवा. आम्ही पण उडत उडत तिथे जातो, लंकेच्या पलीकडे जाऊन बसतो तिकडे समुद्राच्या पलीकडे. तेव्हा ते म्हणजे नाही, ती राक्षसी विद्या आहे म्हणाले. ते तुम्हाला झेपायची नाही. तुम्ही आपले सात्विकच बरे आहात, तुम्हीच गडबड करू नका म्हणाले. त्याच्याप्रमाणे जाऊ नका. तेवढ्या हनुमान आले आणि म्हणजे अरे काय उडायची विद्या, तिकडे मोठे मोठे यंत्र ठेवलेले आहेत म्हणले. तुम्ही लांबनं उडताना येताना दिसले की ते गोळे उडवतील आणि तुम्ही तिथल्या तिथे माराल म्हणाले. मग एक जण म्हणला आपण तराफे करू आणि त्या तराफ्यांवर बसून मोठी सारखं आपण तिकडे जाऊ. अरे म्हटले होणार तेच आहे. त्यांच्या दुर्बिणीत दिसतंय कोण कुठून येत आहे. दुर्ग मोठे कडक आहेत त्यांचे. त्याने तिथून जर हत्यार आणि बाण चालवले तर तुम्ही पोहता पोहता किनाऱ्याला लागायच्या आधीच माराल. अहो म्हणले मग जायची दुसरी पद्धत कुठली? आपल्याला असा काहीतरी आधार पाहिजे की त्यांनी बाण तिकडनं चालवायला सुरुवात केली तर आपल्याला इथूनच युद्ध करता आलं पाहिजे, तिथूनच युद्ध करता आलं पाहिजे. अहो म्हणले असं आता काय कुठे शोधायचं? बघू म्हणाले, सापडे. काहीतरी विचार, काहीतरी विचार, काहीतरी विचार सुरू आहे. तोपर्यंत प्रभू श्री रामचंद्रजी स्वस्थ बसले होते. सगळे त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, भगवान इतका मोठा जटिल प्रश्न असताना आपण इतके शांत? ते म्हणले, सुग्रीव करता आपण कुठे? ज्याने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे तोच पुढे जायचा मार्ग दाखवेल. भगवान शिवच सगळं करतील. आपण त्यांच्या भरोश्यावर स्वस्थ बसू. हा आता असं करू, ह्या किनाऱ्यावर आपण शिवाची स्थापना करू. असं म्हणून त्या किनाऱ्यावर भगवान शिवाची स्थापना करायला घेतली. वाळूची पिंडी बनवली, सुंदर पिंडी रामाने स्वतःच्या हाताने बनवली. आणि म्हणाले, भगवान आता याच्याकरता उत्तम पुजारी पाठवा. ब्राह्मण पाहिजे नाही का? स्थापना करायला ब्राह्मण, मंत्र म्हणायला ब्राह्मण पाहिजे. तर इथे आम्ही कुणाला ब्राह्मणाला शोधणार? तुम्हीच बघा, मला तुमची स्थापना करायची. आता आणा कुठला तरी ब्राह्मण. तिकडे रावण रात्री झोपलेला होता. त्याच्या स्वप्नात शिव गेले आणि म्हणले पुरोहिताचं काम आहे, उठा. रावण ब्राह्मण होता ना, जाऊन आले तिकडे, स्थापना करा. राम माझी पिंडी बांधतोय. ते म्हणले, तो तुमचा भक्त आहे, मी तुमचा भक्त आहे. तुम्ही मला त्याच्या सेवेला पाठवता? त्याच्या सेवेला पाठवत नाही, माझ्या सेवेला पाठवतो. जा तिथे स्थापना करा आणि तुमचं काम फक्त करून या. बाकीच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या नाही. ते तुमचं वहीर तुमचं तिकडे पुरोहित म्हणून जायचं, फक्त पुरोहित म्हणून काम करून घ्यायचंय. बाकीचं ते चाललेलंच आहे म्हणले तुमचं. बरं म्हणाले. दुसऱ्या क्षणाला दशानन रावण तिथे हजर. सगळ्यांनी तलवारी काढल्या, त्याच्यावर हल्ला करायला जाणार. तेवढ्यात रामाने थांबा, तो कशा करता आलाय मला बघू दे. ते म्हणले, तूच आहेस का दशरथी राम? हा म्हटले, मीच आहे.
पण आता मी दाशरथी राम नाहीये, शिवाची स्थापना करणारा राम आहे. त्यांनी जाणवून दिलं की तुला शिवाने स्वप्नात काय सांगितलंय, कार्यापुरतं काम बघ. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, मी ब्राह्मणाचंच काम करायला आलोय, शिवाची पिंडी स्थापन करण्याकरता आलोय. तेव्हा रामाने बाकीच्याला सांगितलं की नाही, ते तिकडे जाऊन आपण नंतर आपलं काम करू. ते 2-3 जण म्हणले आता इथे आलाय तर सोडताय कशाला? नाही म्हणले ते नीती विरुद्ध आहे, तो वेगळं काम करायला आलाय. आपण आपलं कर्तव्य तिथे जाऊन करायचंय, ते आता करायचं नाही. तो तिथे पिंडीची स्थापना करायला आलाय ना, पिंडीची स्थापना करायला करू दे शंकराच्या पिंडीची. ठीक आहे, बसला नामपूजेला. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि पुष्कळ मंत्र म्हणल्यानंतर म्हणाले, यजमान स्थापना करण्याकरता बायको लागेल, एकटे बसून स्थापना करता येणार नाही. राम म्हणाले तुमच्याच ताब्यात आहे, आता काय करता? म्हणले वचन द्या, मी पूजेपुरता आणतो आणि परत घेऊन जाईन, ते नंतरच तुमचं तुम्ही करा. ठीक आहे म्हणले, मी वचन देतो. रावण गेले, सीता मातेला घेऊन आले, जोडप्याला बसवलंय आणि सबंध पूजा करून घेतलेली आहे. त्या शिवपिंडीची स्थापना वगैरे झाली आणि मग सांगितलेलं आहे चला दोघांनी रावणाला नमस्कार करा. आणि मग सीता मैया आणि प्रभू श्री रामचंद्र दोघांनी रावणाला नमस्कार केला आणि रावण चटकन बोलून गेले, तुमचे सगळे मनोरथ सफल होत. तेव्हा राम हसले आणि रावणाने एकदम अशी जीभ दाबली, काही बोलले नाहीत आणि शिवपिंडीला नमस्कार करून रावण निघून गेले. अशी कथा एका पुराणांमध्ये आली, छान कथा आहे. त्या सीता मातेला घेऊन गेले. प्रभू श्री रामचंद्रांनी शंकराच्या पिंडीची स्थापना केली. हनुमानजी तिथे होतेच, महादेवच होते. चरणाशी बसले प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि म्हणाले, भगवान या स्थानाचं आपण नामकरण करावं. हनुमान नामकरण काय करावं? सोपं आहे, रामेश्वर. म्हणाले रामेश्वराची फोड करा, तेही सोपंच आहे. रामाच्या ईश्वराची स्थापना म्हणून रामेश्वर. ते कैलासावर शंकर एकदम उभे राहिले. पार्वती माता म्हणजे काय झालं? अहो उभ्या उभ्या रामाने अर्थ बदलला, रामेश्वराचा अर्थ हा नाही होत. म्हणले प्रभू काय अर्थ होतो? राम ज्याचा ईश्वर आहे ते रामेश्वर. हे म्हणले तुम्ही दोघं तिकडे एकमेकांशी काही ते तुम्हाला ईश्वर म्हणतात, तुम्ही तिकडे ईश्वर, आम्हाला काही कळतच नाही म्हणले. शंकर म्हणले तुम्हाला ते कळणार पण नाही. मग राहू द्या ना म्हणले, बसायचं. शंकर दर्शनाला आले प्रभू श्री रामचंद्रांच्या. प्रभू श्री रामचंद्रांनी वंदन केलं शंकरांना, शंकरांनी वंदन केलं प्रभू श्री रामचंद्रांना. आणि रामेश्वर असं नाव त्या ठिकाणाचं आहे. म्हणून 4 धामाची यात्रा तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत रामेश्वर यात्रा घडत नाही. आणि 4 धाम नाही घडले तरी चालते, रामेश्वर घडलं काम झालं. हे स्वतः शंकरांनी वरदान दिलेलं आहे. या स्थानाचं जो कोणी दर्शन घेईल त्याला 4 धाम यात्रा केल्याचं पूर्ण फळ मिळेल. पण 4 धाम यात्रा करून जर ही यात्रा केली नाही तर ते फळ मिळणार नाही. मग केवळ रामनाम जपानीच ते होईल. आणि मग प्रभू श्री रामचंद्र त्या ठिकाणी होते, भगवान शिवशंकर होते. ते काय म्हणाले? मी हे घोषित करतो, शिव म्हणाले की जो शिवभक्त आहे पण रामाची भक्ती करत नाही त्याला शिवभक्ती प्राप्त होणार नाही, फलद्रूप होणार नाही. राम म्हणाले मी हे घोषित करतो की जो रामभक्त आहे पण शिवाबद्दल ज्याला प्रेम नाही, जो शिवभक्ती करणार नाही त्याला रामभक्ती केल्याचंही फारसं फळ मिळणार नाही. परस्पर पूरक भक्ती असल्या पाहिजे. ज्याला शिवप्रिय आहे त्याला रामभक्ती प्राप्त होईल, ज्याला रामप्रिय आहे त्याला शिवभक्ती प्राप्त होईल. आणि खरंच तुम्हाला सांगतो, अनुभवाने सांगतो, जर तुम्ही शिवाची भक्ती केली तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला रामभक्ती प्राप्त होते आणि रामनाम प्राप्त होतो. कारण तो प्राण आहे शिवाचा. आणि ती भक्ती करता करता प्रोग्रेस होते ना, प्रोग्रेस म्हणतात. एक तर रामभक्तीमध्येच प्रोग्रेस होऊन जाते तुमची आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आणि जर तुम्हाला प्रेम भक्ती पाहिजे असेल तर तेच शिव तुम्हाला नंतर राधा कृष्ण भक्ती देतात, वृंदावन भक्ती देतात. हे फक्त शिवाच्या हातात आणि गोपिकांच्या हातात आणि कृष्णाच्या हातात आहे. आणि तिथे त्या नगरीमध्ये राज्य केवळ राधेच आहे, राधा मातेचं राज्य आहे तिथे. श्रीकृष्ण सुद्धा सगळ्या गोष्टी विचारून एकदा म्हणे सगळे कृष्णाचे सखा गोपिका सगळे बघायला गेले, कृष्णाला शोधायला गेले की कुठे हा, कुठे हा, कुठे हा. तो मंचकावरती राधा माता बसल्या होत्या, कृष्ण पाहायचे होते. कृष्ण पाहायचे होते. सगळ्या गोपिकांनी हे काय? कृष्ण म्हणले माझी आराध्य होती आणि म्हणून म्हणाले मी सेवा करत असतो, नित्य त्यांच्या सेवेत असतो.
आणि इतरांनी, आता गंमत बघा, इतरांनी बघितलं म्हणून राधा माता रुसली आणि ती धावत गेली आणि तिकडे गहिवर वन म्हणून आहे, त्या गहिवर वनामध्ये वरती टेकडीवरती जाऊन बसते. आता कृष्ण म्हणजे तुम्हाला आता घ्यायची गरज होती का? आणि आपली मुरली घेतली आणि धावत तिच्या मागे, राधे राधे राधे, ती कसली ऐकते, ती इकडे तिकडे, बघू नकोस माझ्याकडे, येऊ नकोस माझ्याकडे. तेव्हा म्हणाले मोराचं नृत्य राधेला जास्त आवडतं म्हणून मोरपंख लावून श्रीकृष्णाने नृत्य केलेलं आहे तिथे राधा मातेला रिझवण्यासाठी. आणि ते नृत्य केल्यानंतर राधा माता प्रसन्न झाली आणि म्हणले काय लावलंय म्हणाले. आणि मग ते मोर पीस घेतलेले आणि राधा मातेने आपल्या इथे लावलं आणि कृष्णाला देखील लावलेलं आहे. आणि मग राधा माता प्रसन्न झाल्या. त्या ठिकाणी एक राधा कुंड वृंदावन आहे, गहिवर वनाच्या खाली आहे. त्यात आपण वृंदावन जाऊ तेव्हा पाहू. सांगण्यास तात्पर्य असं, शिवभक्ती केली तर रामभक्ती आणि कृष्णभक्ती प्राप्त होते, आणि रामभक्ती आणि कृष्णभक्ती केली की शिवभक्ती सुद्धा प्राप्त होते. काशी, काशी नगरी काय आहे माहिती आहे का तुम्हाला? भगवान नारायणाने म्हणजे विष्णूने शंकराच्या वाढदिवसाला ती गिफ्ट केलेली नगरी आहे, काशी म्हणतात त्याला. आणि आता याच्या उपलक्षामध्ये रामाच्या वाढदिवसाला पण काहीतरी द्यायला पाहिजे की नाही. मग शिवाने काय ते, शिव म्हणले माझ्याकडे काय, मी वैरागी आहे पण एक करीन, जो या तुमच्या नगरीमध्ये येईल त्याच्या कानात मी रामनाम देऊन त्याला मुक्ती नक्की देईन म्हणाले, तो काही असो कसाही असो. आणि मग काशीमध्ये आपल्याला मुक्ती मिळते. तिथे स्थापना झाली रामेश्वराची. भगवान शिव येऊन गेले, प्रभू श्री रामचंद्र उपस्थित होते, मारुती राया बसलेले होते. आणि अजूनही मार्ग सुचेना तेव्हा विभीषण आले. आणि विभीषण काय म्हणले, प्रभू सागर आपले पूर्वज आहेत, समुद्र हे आपले पूर्वज आहेत, सगर राजा वगैरे असं करता करता त्यांनी परंपरा सांगितली. तुम्ही जर का समुद्राकडेच मार्ग मागितला जायचा तर समुद्र आपल्याला मार्ग देतील. प्रभू श्री रामचंद्र म्हणले, हो माझ्या लक्षातच नाही आलं, आता मी अधिष्ठानाला बसतो म्हणाले. आता मी अनुष्ठानाला बसतो. लक्ष्मण म्हणले, दादा अनुष्ठानाला वगैरे काय बसू नका, धनुष्य घ्या, टणकार करा, त्या समुद्राचे कान उभे राहतील आणि येईल म्हणले ईश्वर. राम म्हणले, लक्ष्मण प्रत्येक ठिकाणी असं नाही चालत बाबा. आधी शांतपणे बोलून प्रेमाने विचारून मग काम होत असेल तर तिथे एवढं सगळं करायची काय गरज आहे. मग राम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मण जा कुशासन घेऊन ये माझ्याकरता. कुशासन मांडलं समुद्राच्या किनाऱ्यावर. प्रभू श्री रामचंद्र बसलेले डोळे मिटून आणि बाजूला सगळे उभे. पहिला दिवस होऊन गेला, दुसरा दिवस होऊन गेला, आवाहन चालू आहे. तिसरा दिवस होऊन गेला, 3 दिवस होऊन गेले, पण समुद्रातले काही हालचाल नाही. शेवटी 3 दिवसानंतर प्रभू श्री रामचंद्र उठले आणि म्हणाले, लक्ष्मण तू म्हणत होतास तेच बरोबर आहे. मूर्खांशी विनय करू नये. झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येतं, झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला उठवता येत नाही. मी इतकं 3 दिवस बसून सुद्धा हा समुद्र काही हालचाल करत नाहीये. जा माझा धनुष्यबाण घेऊन ये, माझ्या टणकारानेच हा शाळा होते. लक्ष्मणाला आनंद झाला, तेच काम पाहिजे, आता आणतो म्हणला. लक्ष्मण गेले, धनुष्य बाण घेऊन आलं आणि प्रभू श्री रामचंद्रांनी बाण धनुष्याला जोडला. जोडल्या बरोबर तो समुद्र इकडून तिकडे हालू लागला, कंपन निर्माण झाली, जणू काही त्यामुळे भूकंप झाला आणि तो बाहेर आला. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. समुद्र शरण आला आणि म्हणाल, भगवान मी तुम्हाला शरण आहे, शरण आहे, शरण आहे, मला वाचवा. भगवंताने धनुष्यबाण खाली केला आणि म्हणाले, 3 दिवस एवढा उशीर का लावला यायला? मी बसलो होतो तेव्हा आला नाही, आता धनुष्याला बाण लावल्याबरोबर आला. भगवान आपला आणि माझा दोघांचा स्वभाव सारखाच आहे. तुम्ही शांत आणि गंभीर आहात, मीही शांत आणि गंभीर आहे. आपणही मर्यादा पुरुषोत्तम आहात, मलाही आपणच मर्यादा घालून दिलेली आहे की ठराविक सीमेच्या बाहेर यायचं नाही. भरती असू दे नाही तर ओटी असू दे. म्हणून तुमच्या आज्ञेचं पालन करण्याकरताच मी माझी मर्यादा ओलांडली नाही. पण आता शेवटी तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर मी आपल्या दर्शनाला आलो. माझ्या सगळ्या चुका आपण क्षमा करा. ठीक आहे, आम्हाला सर्व सेनेला घेऊन पलीकडे जायचं आहे.
काहीतरी मार्ग सुचवा. समुद्र काय म्हणतात, भगवान तुमच्या सेनेमध्ये नल आणि नील नावाचे विश्वकर्म्याची मुलं आहेत. ते लहानपणी साधू संतांचं सामान घेऊन या समुद्रात टाकून देत असत. म्हणून साधू संतांनी त्याला शाप दिलेला आहे की तुम्ही टाकलेली कुठलीच वस्तू समुद्रात बुडणार नाही. म्हणून आता तुम्ही मोठमोठे पर्वत, पहाड, दगड इथे टाका, म्हणजे ते बुडणार नाही. आणि सेतू बांधा. पण म्हणाले आम्ही तर एवढे मोठे डोंगर आणि हे सगळे उचलून टाकणार, ते तर वजनाने बुडतीलच ना. तेव्हा सागराने हनुमंताकडे पाहिलं. हनुमान म्हणले मला माहितीये प्रभू, जरी त्यांना शाप असला आणि जरी ते बुडत असले तरी रामनाम लिहिल्याने ते नक्की तरतील अशी मला खात्री आहे. तेव्हा समुद्र म्हणाला बरोबर म्हणतायत हनुमानजी, तुमच्या नावाने महाराज तरतील सगळे, आपण काळजी करू नये. समुद्राने नमस्कार केला, भगवंताने आशीर्वाद दिला आणि समुद्र आपल्या जागेवर निघून गेले आणि सेतू बंधनाला सुरुवात झाली. एक 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 आता नुसतं नल आणि नील टाकत नाहीयेत, आता सगळे जण टाकतायत. पर्वत टाकतायत, दगड टाकतायत, झाडं टाकतायत, जे मिळेल ते टाकतायत दगड. फक्त त्याच्या प्रत्येक याच्यावर राम लिहून हनुमान तिथे लिहिण्याचंच काम करत आहेत. प्रत्येकाने तो दगड द्यावा, हनुमंताने राम लिहावं पुढे टाकावं, राम लिहावं पुढे टाकावं, राम लिहावं पुढे. म्हणून राम म्हणण्याचं जितकं महत्व आहे तितकं राम लिहिण्याचं पण महत्व आहे. राम लिहिलं की तुम्ही तुमचं जीवन नैया पार करून जाल आणि राम म्हटला तर वैकुंठात जाल, सहज मुक्ती आणि भक्ती प्राप्त होईल. सगळ्यांनी टाकायला सुरुवात केली. तिथे एक छोटीशी खारुताई आली, गिलोय म्हणतात ना तिला, काही ती आली खारुताई. आणि ती काय म्हणली, भगवान आपल्या सेवेचं फळ अनुपम आहे, मला आपली काहीतरी छोटीशी सेवा द्या. त्यामुळे तुला हवं ते कर. तिने चोचीत एवढासा दगड पकडला आणि 2 दगडांच्या मध्ये फट होती, त्या फटीत तिने बरोबर तो दगड टाकला. तेव्हा राम म्हणाले तू अमर होशील. म्हणून आजही रामकथेवर त्या खारुताईचं नाव आहे, ते अमर आहे. राम हे याचा उद्देश काय आहे, राम कार्यात थोडं जरी तुम्ही कार्य केलं तरी तुम्ही अमर होता, तरी तुमचं नाव राहतं. रामाला एवढं आश्चर्य वाटलं, माझं नाव लिहिल्यावरती तरतायत दगड, आश्चर्यच आहे, मी जरा टाकून बघतो. म्हणून राम तिथून तर बाजूला झाले, असे साईडला झाले की आपलं कोणी बुडलं कोणी बघायला नको ना, माझ्या नावाने तरतायत, मी टाकलं बुडलं तर अपमान व्हायचं, विचित्र व्हायचं. राम बाजूला आले साईडला. आणि कोणी बघताय का असं बघितलं रामाने हळूच, कोणीही बघत नव्हतं. पायाच्या अंगठ्याने दगड छोटासा घेतला, असा हातात पकडला आणि परत एकदा बघितलं, कोणी बघताय का, कोणी नव्हतं. आणि टाकला समुद्र, टाकला तर तो रसा तळाला गेला महाराज. बरं झालं म्हणजे कोणी बघितलं नाही. आणि सहज मान वळवली तर हनुमान म्हणले मी बघितलं. अरे बाप रे, हनुमानजी कुणाला सांगू नका, हे इथे माझ्या नावाने तरतात मी टाकला आणि बुडला. अहो बरोबर आहे म्हणले. बरोबर आहे, कसं बरोबर आहे हनुमानजी? प्रभू आपण ज्याला सोडला तो बुडणारच आहे, आपलं नाम जो घेईल तो तरल्याशिवाय राहणार नाही. हुशार आहे हनुमंता, मला पण समाधान करून दिलंच. हनुमान म्हटले माझं काम समाधान करणंच आहे, कुठल्याही परिस्थितीत समाधान हे हनुमंताचं आणि म्हणजेच महाराजांचं लक्षणच आहे. दिव्य सद्गुण आहे तो महाराजांचा, कुठल्याही परिस्थितीत समाधान. आणि म्हणले म्हणून रामनामानेच सगळे तरतील म्हणाले. तुम्ही ज्याला धरलं तो तरणार, सोडलं तो बुडणार, धरलं तो तरणार, पण रामनामाने कोणी कसाही असो तो हमखास तरणार म्हणाले, 100% तरणार. आणि मग तो सेतू बांधण्यात आला. आणि एवढी वानर होते, वजन एवढं होतं, तर दगड त्या मानाने भरच टाकली, अख्खी भर टाकली समुद्रात. पण तो असा रस्ता तयार झाला. आता एवढ्याशा रस्त्यावर सगळ्यांनी जायचं म्हणून किती वर्ष लागली असते, कारण वानर एवढे की अख्ख्या समुद्रावर चालून जायला लागणार होता. आता करणार काय, सेतू तर एवढाच आहे. हा म्हणले बघू पुढचं आता काय करायचं. आता नारळ फोडला प्रभू श्री रामचंद्राने आणि आता सेतूवरती पहिलं पाऊल प्रभू श्री रामचंद्राने ठेवलं. तेवढ्या समुद्रातले सगळे प्राणी वर आले. सबंध समुद्र प्राण्यांनी भरून गेला, माशांनी भरून गेला आणि काय काय सगळे जीव असतात पाण्यातले ते सगळे वर आले. आणि म्हणजे प्रभू
आमच्या डोक्यावर पाय ठेवून जा. समुद्र, अख्ख्या सबंध समुद्रातून सगळे वानर चालत गेले, त्या सेतूवरून चालत गेले आणि त्या सगळ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून गेले. ते सगळे प्राणी म्हणाले, आमच्या डोक्याला संतांचे पाय लागले, आम्ही अमर झालो, आम्हाला आणि काही नाही पाहिजे. रामाचे पाय, संतांचे पाय लागले आणि चटकन समुद्र ओलांडून दुसऱ्या किनाऱ्यावर प्रभू श्री रामचंद्रजी येऊन पोहोचले. इथे ज्या वेळेला आधी इकडच्या किनाऱ्यावर ज्या वेळेला विभीषण आलेले होते आणि सगळे पडाव टाकून बसलेले होते, तेव्हा रावणाने त्याचा एक दूत पाठवला होता, शुक नावाचा, की बघून ये त्यांची काय हालचाल चालली आहे, काय नाही चाललंय, जरा बघून ये. तसे आला तो शुक आणि त्याने काय केलं, फोडा आणि राज्य करा, हे काही इंग्रजांकडून आलेलं नाहीये, इथूनच शिकून गेलेत. रावणानेच हे काम पहिल्यांदा केलं होतं. त्यांनी शुकाला पाठवलं. शुक कुठे गेला असेल, सरळ सुग्रीवाच्या त्या झोपडीमध्ये गेला, कुटियामध्ये, आणि पक्षाच्या स्वरूपात गेला आणि मानवाच्या वाणीमध्ये बोलू लागला. तेवढ्या सुग्रीव म्हणाला, तुझं खरं रूप प्रगट कर. तेव्हा शुक प्रगट झाला आणि म्हणला, सुग्रीवजी, रावणाचा निरोप घेऊन आलोय मी, रावणाचा दूत आहे. हा बोल म्हणाले. काय? बाहेर उभं जाऊन विभीषण ऐकत होते की सुग्रीवाचं आणि शुकाचं काय संभाषण चाललंय. शुक म्हणतोय, रावणाने निरोप पाठवलाय की तुमचा मोठा भाऊ वाली आमचा मित्र होता. मित्र कसला, हाकेत दाबून फिरत होता. तिने सांगितलं. काय सांगितलं? तुमचे मोठे भाऊ वाली आमचे मित्र होते, आमचं मैत्रीचं नातं होतं. आपली पण मैत्री आहे म्हणाले. आपली मैत्री सोडून उगाच कोणाच्या नादाला लागताय म्हणाले. अहो, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी स्वतःचं राज्य दिलं नाही, तिथून सुद्धा हाकलून दिलेलं आहे म्हणले, ते इथे आलेले आहेत आणि आता तुम्ही त्यांची काय साथ देताय? तुम्ही आमची मैत्री स्वीकारा, तुम्हाला आम्ही संपत्ती, काय हवं नको ते सगळं देतो. तुम्ही राज्यावर बसा, तुम्हाला मस्त सगळी व्यवस्था आम्ही करून देतो. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 24 तास इथे सैनिक उभे करतो, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही फक्त आमची साथ द्या. सुग्रीव म्हणाले, शुका, त्या तुझ्या राजाला जाऊन सांग, जेव्हा मी दरदर भटकत होतो ना ऋष्यमुख पर्वतावर, तेव्हा कुठे गेला होता तुझा रावण? आता त्याला माझ्या रामाची भीती बसली आहे म्हणून तो आलाय. कळलं? एक लक्षात ठेव, ज्याच्या हृदयामध्ये रामाचं प्रेम नाही ना, त्याचेच कान कच्चे असतात. तोच त्याच्यामध्ये भेदबुद्धी काम करते. त्यामुळे मी काही फसणार नाहीये. जा आणि त्या रावणाला सांग, स्वतःचं रक्षण करता आलं तर तेवढं कर म्हणावं, आता आमच्या रक्षणाची जबाबदारी प्रभूंची. शुक म्हणायला लागला, तुम्ही माझा ऐका, मी काय सांगतोय. शुक, इथून जा, नाही तर तुला मी इथेच तलवारीने तुझं मस्तक पुढवेन. दूताला शिक्षा करण्याची प्रथा नाहीये, अन्यथा तुला इथेच मी शिक्षा केली. जा, चाल जाऊ. शुक निघून गेला आणि विभीषण आतमध्ये आले आणि सुग्रीवाला कडकडून मिठी मारले. वाह म्हणाले, काय तुमची प्रभू भक्ती आहे म्हणाले, किती एकनिष्ठ आहात तुम्ही. सुग्रीव हसलेने म्हणले, माझी एकनिष्ठता काहीच नाही, हनुमंत आमचे त्याही पुढे आहेत म्हणाले. असं म्हणून तो प्रसंग तिथे संपला होता. आणि ह्या किनाऱ्यावर आल्यानंतर पडाव टाकायला सुरुवात झाली. जसं प्रभू श्री रामचंद्रांनी या किनाऱ्यावर पाय ठेवला, तिथे सीता माता अशोक वाटिकेत बसल्यानं त्यांच्या हृदयात एकदम कसं तरी व्हायला लागलं. आणि त्रिजटा बसली होती बाजूला. ती म्हणजे, त्रिजटा, मला असं वाटतं की माझे नाथ, माझे प्रभू या भूमीवरती आले, मला असा भास होतो. त्रिजटा म्हणाली, भास नाहीये, तुझं मन सांगते ना सीते, म्हणजे बरोबरच आहे. आणि मला स्वतः गुप्तचर म्हणाले, राम आलेत. एवढा आनंद झाला. आणि तिथूनच जमिनीला नमस्कार करून ती काय म्हणते, हे पृथ्वी माते, मी तुझी मुलगी आहे ना, माझा निरोप माझ्या प्रभूंपर्यंत पोहोचव, की मी त्यांच्या चरणाला नमस्कार करते. इथं नमस्कार केला आणि तिथे प्रभू श्री रामचंद्रांना बसायला एक चबुतरा बनवला होता. तिथे राम बसले होते आणि अचानक त्यांचे पायाला एकदम धक्का लागल्यासारखं झालं आणि एकदम ते गहिवरले. लक्ष्मण बाजूलाच उभे होते. काय झालं प्रभू, काय झालं? नाही रे, मला असं वाटलं की सीतेने मला आता नमस्कार केला. काय आहे बा मनोमिलन. तेव्हा राम काय म्हणतात, सीते काळजी करू नकोस, मी आलोय. आता थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. तुला मी आता जाऊन सहज घेऊन जाऊ शकतो, पण असं नाही, तुझा अपमान केलाय ना, या सगळ्या लंकेला पाणी पाजेन, अख्खी लंका संपेल आणि मग तुला घेऊन जाईल, काळजी करू नकोस, असं वचन बोलले. आणि ते समजलं सीता मातेला. सीता मातेने तिथून नमस्कार केला. प्रभू श्री रामचंद्राने इथून आशीर्वाद दिला आणि सगळे पडाव टाकत होते. बातमी पोचली रावणाच्या दरबारात की समुद्रावर सेतू बांधला आणि पोचले. घाबरला रावण. काय सांगतोस? पोचले, खरंच आले इथे.
कसं शक्य आहे? समुद्र बांधला, हे विचित्रच आहे म्हणजे, कसे काय आले? मेघनाथ उभे राहिले. मी सांगत होतो बाबा की नका दुसऱ्या शत्रूला कमजोर समजू. मी सांगत होतो तिथेच जाऊन युद्ध करूया. आता ते इथपर्यंत येऊन पोहोचले ना का आता पण स्वस्थ बसणार आहात? मी अजूनही सांगतो, अजूनही वेळ दिलेली नाहीये. आता तर फक्त तंबूच उभारत असतील ना, आत्ताच्या आत्ता हल्ला करूया, सगळ्यांना मारूनच टाकूया. गडबडतील गोंधळतील काहीच करणार नाही, सगळे संपून जातील. तेवढ्यात अमात्य पुढस्त उभे राहिले. म्हणले, कुमार, त्या लोकांनी पण असाच विचार केला असेल की तुम्ही रात्रीत हल्ला कराल आणि याल आणि मग ते चारही बाजूने तुम्हाला घेरतील आणि तिथेच मारतील. आपल्यापेक्षा शत्रुपक्ष हुशार आहे, आपली प्रत्येक हालचाल त्यांना कळते. तेव्हा मेघनाथ तिथं पोहोचला आणि रावण म्हणला, आता विचार केला पाहिजे. तिकडे बसलेले विचार विनिमय चाललाय, काय करावं काय नाही. हळूहळू तंबू वगैरे सगळे उभे केले. सुबेल नावाचा एक पर्वत त्या ठिकाणी आहे. त्या सुबेल पर्वतावरती जायचं ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी. लंका संपूर्ण बघायची होती म्हणून. आणि प्रभू श्री रामचंद्र पहुडले होते आणि लक्ष्मणजी तिथे सेवा करत होते. एकदम चमकलं काहीतरी डोळ्यावर. तेवढ्यात राम म्हणाले, अवेळी वीज कशी काय चमकते या ठिकाणी? नाही, काही नुसता गडगडाट नाही, काही नाही, नुसतीच वीज चमकते. विभीषण हसले, प्रभो, ही वीज नाहीये. त्याने जो मुकुट घातलाय त्याला जी कुंडल आहे आणि राणी मंदोदरीची जी मुकुटावरची कुंडल आहे ती चमकत आहे आणि त्याची चमक इथपर्यंत पोहोचते. लक्ष्मण म्हणले, या राजाला काही कळतं? शत्रू दरवाजात आलेला असताना नृत्य कसला बघत बसलाय हा? तेव्हा विभीषण म्हणतात, तसे प्रजेने घाबरू नये म्हणून तो तिथे जाऊन नृत्य बघत बसलाय म्हणाले. राम हसले. असं आहे का? म्हणाले, जा लक्ष्मण, माझं धनुष्य घेऊन ये, याची चमक आता उतरवूया. लक्ष्मण पटकन धनुष्य बाण घेऊन आले. आणि राम काय म्हणाले, लक्ष्मण, काय माहिती नाही बाबा, पण या रावणाबद्दल मला फार प्रेम येतं. हा कुठल्या तरी जन्मी खरंच माझा सेवक असला पाहिजे म्हणून मला माझ्या बाळाप्रमाणेच वाटतं, माझ्या मुलाप्रमाणेच वाटतं. काय प्रेमळ असले पाहिजेत राम, कर्करास प्रेमळ, अतिशय प्रेमळ. आणि खरंच होते ना, मागायला जन्मी दास होते, जय विजय होतेच ना ते. आणि म्हणते दृश्य बाण आणला. एक बाण असा फक्त धरला आणि सरकन टाकला. एका सेकंदात तो तिथे गेला, याचा मुकुट उडून खाली पडला, तिची कुंडल कापली आणि बाण परत भात्यात. एका सेकंदात काय झालं कळलं नाही यांना. सप काहीतरी आलं, मुकुट खाली पडला, कुंडल गेली. ती घाबरली, वीज चमकली, काय झालं? रावणाला कळलं काय झालं ती. रावण काही बोलला नाही, तो उभा राहिला. मंदोदरी म्हणाली, नाथ, निश्चित हा रघुनाथजींचा बाण होता. एका क्षणात इथे आला, तुमचा मुकुट उडवला, माझी कुंडल उडवली आणि निघून गेला. अजूनही त्यांच्या शक्तीला ओळखा, ते स्वयं नारायण आहेत. समुद्रावर सेतू बांधणं कोणालाही शक्य नाही, इतकं सोपं नाही आहे ते भगवंताशिवाय अन्य कोणीही करू शकत नाहीये. ते इथपर्यंत येऊन पोहोचले, आता युद्धाला प्रारंभ होणार. प्रभू सावधान असं म्हणून तो निघून गेला. आणि आतमध्ये जाऊन विचार करू लागला सभेमध्ये, काय करावं. तेव्हा त्याला समजावायला त्याचे आजोबा माल्यवान ते त्या ठिकाणी आले, नानाजी ते आले. आणि माल्यवान त्याला काय म्हणतात, बाळ रावणा, तुला मी लहानपणापासून खांद्यावर वाढवलंय, म्हणे खेळवलंय, काय झालं एवढं उदास हताश का दिसतोयस? नाही म्हणले, शत्रू येऊन पोहोचलाय. मी त्यांना सहज समजत होतो, पण ते वाटतं तितकं सोपं नाहीये. खरं सांगू का? म्हणाले. कोण म्हणते? नानाजी माल्यवान. खरं सांगू का? राम सामान्य नाहीये, राम स्वयं नारायण आहेत, स्वयं भगवान विष्णू आहेत. आणि हे मी का सांगतो, मी अनेक वर्षापासून या देवांना पाहतोय आणि विशेषतः नारायणाला. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. ते सरळ नाहीये, छली आहे, कपटी आहे. कपटांशी कपटाने, प्रेमाशी प्रेमाने, असे सगळे व्यवहार आहेत म्हणाले. आता तुला एक गोष्ट सांगतो.
दोन राक्षस होते म्हणाले. मय नावाची मुलं होती आणि ते दोन राक्षस त्यांनी वैकुंठावर चढाई केली. कुठल्याही देव त्यांना जिंकू शकत नव्हते आणि त्यांनी स्वर्गावर पण चढाई केली आणि भगवान विष्णूच्या वैकुंठावर चढाई करायला गेले आणि भगवान विष्णूने त्यांच्यावर सुदर्शन टाकलं तर तेही त्याला आपटून परत जात होतं, पण त्या राक्षसांचा वध होऊ शकला नाही. तेव्हा ते राक्षस मोठ्या मोठ्याने हसायला लागले आणि लक्ष्मी माता घाबरले. त्यावेळेला पुन्हा भगवान विष्णूंनी हसत हसत सारखं ते सुदर्शन सोडत होते. त्यावेळेला ते राक्षस काय म्हणाले, हे वैकुंठेश्वर, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. वा, राक्षस म्हणतायत कोणाला? भगवान विष्णूंना. आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, काय हवं असेल ते वरदान आमच्याकडून मागून घ्या. असं म्हटल्यानंतर विष्णूंनी लक्ष्मीकडे बघितलं आणि हसले, गोड हसले. मग उठून उभे राहिले आणि म्हणाले, बरं झालं म्हणाले आपण मला वरदान दिलं, नाही तर मी आपल्याला कुठे जिंकू शकलो असतो. विष्णू काय, कुठे आपल्याला मी जिंकू, बरं झालं आपण आम्हाला वरदान दिलं. हो, आम्ही प्रसन्न आहोत. मग काय वरदान पाहिजे? मला हे वरदान द्या की तुमचा मृत्यू कसा आहे ते मला सांगा. अरे वैकुंठेश्वर, हुशार आहेस तू म्हणाले. काय करणार, आपला सेवक आहे. पराक्रम दाखव, तुझ्या मांडीवरच आमचा मृत्यू होणार आहे. असं म्हणता क्षणी आभाळा एवढे मोठे झाले भगवान विष्णू आणि आपल्या मांडीवर त्यांना आपटून मारून टाकलं दोन्ही राक्षसांचा आणि त्यांचा मेद खाली पृथ्वीवर पसरला, म्हणून त्या पृथ्वीला मेदिनी असं सुद्धा म्हणतात. आणि त्या राक्षसांना मारलंय. आणि हे माल्यवान सांगतात की बघ, ते असे आहे, त्यांचा स्वभाव असा आहे, म्हणता म्हणता एका किनाऱ्यावर होते, म्हणता दुसऱ्या किनाऱ्यावर आले सुद्धा, कधी काय करतील सांगता येत नाही. आणि आता जो प्रसंग तुझ्या बरोबर घडला ना, ते तुला चेतावणी दिली आहे की मी आलोय. हे अस्तित्व दाखवण्याकरता त्यांनी तो बाण मारून तुमचे मुकुट पाडलाय आणि कुंडल हे केली. आणि तुझा मुकुट का पाडला हे सांगतो. तू विभीषणाचा मुकुट पाडला ना, म्हणून तुझा मुकुट पाडलाय. त्यांना आवडत नाही भक्ताचा अपमान केलेला, पण म्हणाले अजूनही तू हुशार हो, शहाणा हो, सीतेला घे आणि शरण जा प्रभू श्री रामचंद्रांना. तेवढ्यात रावण ओरडला, आजोबा तुमचं वय झालं, आता जाऊन झोपा, नसते सल्ले मला देऊ नका. मी एकदा पुढे टाकलेला पाऊल कुठल्याही परिस्थितीत बागे घेत नाही. दशानंद रावण आहे मी, मला तुम्ही शरण जायला सांगता. माझं त्रिलोक्यामध्ये नाव आहे, त्या नावाचं काय होईल? आता मेलो तरी चालेल, पण पाऊल मागे घेणार नाही. मान्यवाने गप्प बसला. अहंकारच काय करणार आणि मग विचार करण्यात वेळ घालवला. इथे तोपर्यंत तंबू बिंबू सगळे प्रभू श्री रामचंद्रांनी बांधले संबंध सैन्य राहायला लागलं. शुक, रावणाने बोललो, शुक आणि सारंग दोघ जण जा, त्यांच्याकडे शस्त्र किती आहेत, वानर कुठला कोण आहे, हे सगळं नीट चौकशी करा, मला येऊन माहिती द्या, मला प्रत्येकाचं बल कळलं पाहिजे. शुक आणि सारंग पुन्हा गुप्तहेर बनून आता या किनाऱ्यावर त्यांच्या तंबूमध्ये गेले. आता त्यांनी जायचं म्हणून वानरांची रूप धारण केली की वानरांमध्ये वानर मिसळले की कळणार नाही. वानरांची रूप धारण केले आणि गेले तिकडे. गेल्यानंतर फिरतायत एक एक शस्त्र बघतायत, कुठे काय ठेवलंय. तेवढ्या विभीषणाची नजर गेली. राक्षसांना ओळखू शकतात. तेवढ्या 2-3 वानरांना विभीषणाने आवाज दिला, पकडा त्यांना, हे शुक आणि सारंग आहेत, रावणाचे गुप्तहेर आहेत. सगळ्यांनी पटकन पकडलं, बांधलं त्यांना दोरीने आणि खेचत प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर आणलं. आणि विभीषण म्हणाले, हे रावणाचे गुप्तहेर आहेत, शुक आणि सारंग आपली सगळी माहिती काढून शत्रुपक्षाला देण्याकरता आलेले प्रभू, आता यांचं काय करायचं ते पहा. तेव्हा लक्ष्मणासह सुग्रीवासह सगळे म्हणाले, यांचा वध करा, कारण नाही तर आपली माहिती जाऊन पोहोचवतील. हे गुप्तहेर आहेत, हे काही दूत नाहीये. मागच्या वेळेला दूत म्हणून आला होता, म्हणून मी याला सोडला होता. तेव्हा विभीषण म्हणाले, सुग्रीवाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुग्रीवांना सुद्धा फोडायला आला होता, मग सुग्रीवांनी तुमच्यावरची निष्ठा दाखवली आणि दूत म्हणून याला जिवंत सोडला. रामाला कौतुक वाटलं. राम म्हणले, कौतुक आहे सुग्रीवा, तुझं छान आहे, पण म्हणले प्रभू आता गुप्तहेर म्हणून आलाय आणि गुप्तहेराचा वध करायला काही हरकत नाही आहे. झालं सगळ्यांचं बोलून म्हणाले, झालं. एवढ्यात ते शुक आणि सारंग पडले. प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाले, मी तुमच्या शरण आहे. तेव्हा राम काय म्हणाले, आपल्या इथल्या गुप्त माहितीवरती माझं जय किंवा विजय अवलंबून आहे का? आपली शक्ती कमी आहे का त्यांची शक्ती जास्त, याच्यावर काय युद्धाचा परिणाम अवलंबून आहे? युद्धाचा परिणाम अवलंबून आहे धर्म आणि अधर्मावर.
अधर्म त्यांच्या बाजूने आहे, धर्म आपल्या बाजूने आहे. म्हणून कितीही कमी शक्ती असली तरी धर्मच नेहमी जिंकत असतो, सत्यच नेहमी जिंकत असतं. हा विश्वास बाळगा. त्यांना मुक्त करा, बंधन मुक्त करा. बंधन मुक्त केलं. शुक आणि सारंग प्रभू आपण किती दयावान आहात. दया वगैरे काही नाही. आता एक काम करा, तुम्हाला काय काय बघायचंय ते सगळं सांगा. सुग्रीव, हनुमान तुम्हाला सगळं दाखवतील. सगळी माहिती गोळा करा आणि रावणाला जाऊन सांगा की तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य करणारी माणसं मला आवडतात. शुक म्हणाला, तुमच्या एवढा उदार शत्रू मी आतापर्यंत पाहिला नाही. म्हणाला खरोखर आपण धन्य. तो जो दुसरा सारंग होता तो म्हणला, प्रभू मला आता काही कर्तव्य वगैरे राहिलेलं नाही. मी तुमच्या चरणी आलो, आता मी काही दणकेत जाणार नाही. आपण माझा वध करा नाही तर माझा उद्धार करा. मी आपल्या आश्रित आहे, मी आपल्याला शरण आहे, मी तुमचं आहे आणि तुम्ही माझे आहात. असं म्हटल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी त्या सारंगाच्या डोक्याला हात ठेवला आणि तो ज्या शापाने राक्षस झाला होता शापमुक्त झाला, गंधर्व झाला आणि प्रभू श्री रामचंद्रांना नमस्कार करून आकाशात निघून गेला वैकुंठा. पुरला फक्त शुक. शुक म्हणला, मी माझं कर्तव्य करणार. कर म्हणले, जरूर, आनंद आहे, मला जास्त आनंद आहे. हनुमान दाखवूया ना, शस्त्रास्त्र कुठली कुठली आहेत आपल्याकडे, शस्त्रागार कुठे ठेवलेले आहे, आपल्याकडे सैन्य किती आहे, प्रत्येक वानर किती आहे, वानरांची नावं काय, त्यांची ताकद काय, सगळं दाखव. सगळी माहिती गोळा केली. 4-5 तासात पुन्हा शुकाला प्रभू श्री रामचंद्रांना चाकटाक दगड घातलं आणि म्हणाले, प्रभू ही सगळी लीला संपल्यानंतर माझा उद्धार नक्की करा, मी आपला आहे. ते म्हणले तथास्तु. आणि शुक गेला रावणाकडे आणि रावणाला सगळी माहिती पुरवलेली आहे. कसं काय, किती ताकद आहे, कोणामध्ये किती, सगळं. आणि प्रार्थना करू लागले आहे की खरोखर एवढा उदार शत्रू मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. रामाचे गुणगान गायला लागलाय. तेवढ्यात रावण म्हणाला, शुक तू त्यांचा माणूस आहेस का माझा माणूस आहेस? माहिती द्यायला बोलवलंय तुला, त्याचे गुणगान गायला बोलवलेलं नाहीये. शुक गप्प बसला. ठीक आहे, उद्या सकाळी वरच्या महालाच्या वर जी गच्ची आहे त्यामध्ये येऊन मला प्रत्येकाची माहिती दे. दुसऱ्या दिवशी शुक आणि रावण दोन्ही गच्चीवर गेले आणि समोर सुबेर नावाचा पर्वत होता. त्या सुबेर नावाच्या पर्वतावर सुद्धा राम, लक्ष्मण आणि सुग्रीव, हनुमान यायला निघाले. तोपर्यंत शुक सांगत होता, बघा हा केसरी नावाचा वानर आहे, याची ताकद एवढी एवढी आहे, हा अमुक आहे, हा अमुक आहे, हा अमुक आहे. सगळ्यांची नावं सांगितली, सगळ्यांच्या ताकदी सांगितल्या. आणि रावणाने विचारलं, तो वृद्ध, वयोवृद्ध पण प्रचंड ताकद असलेला कोण आहे? तो म्हणाला, तो केसरी आहे. आपल्याकडे जो हनुमान नावाचा वानर होता त्याचे वडील आहेत. हनुमंतापेक्षा ताकद वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आहेत. तो जो दुसरा केसाळ प्राणी दिसतोय तो कोण आहे? तो जांबुवंत आहे. त्याच्या मुष्टीचा प्रहार मोठे मोठे लोक झेलू शकत नाहीत. एका मुष्टी प्रहारानेच तो दुसऱ्याची हत्या करतो, एवढा हा बलाढ्य आहे. या एकट्यानेच तरुणपणामध्ये पृथ्वीच्या 4 प्रदक्षिणा सहज केल्या होत्या, एवढा तो बलाढ्य आहे. त्याचा मुष्टी प्रहार कोणी सहन करू शकत नाही. सगळी माहिती दिली. आणि तेवढ्यात सुबेर पर्वतावर राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमान आले. रावणाने पाहिलं, म्हणाले, हाच आहे ना तो वानर आपल्याकडे आला होता आणि लंका जाळली होती? होय म्हणाले, तोच आहे हनुमान. तो राम आहे ना, तो लक्ष्मण आहे ना? हो म्हणाले. आणि हाच का तो पळकुटा सुग्रीव? हो म्हणाले, तोच आहे. नजरा नजर झाली आणि इतका संताप आला सुग्रीवाला, त्याने काही बातमी न देता तिथून जे सरळ उड्डाण केलं ते रावणाच्या गच्चीत आला आणि रावणाला 2-4 ठोसे लगावले. लगावल्याबरोबर रावण उलटा पालटा खाली पडला आणि दबादब मारायला लागलाय. सुग्रीव त्याला उचलून धरून आपटू लागलाय. बराच वेळ युद्ध झालं. रावणाला माहित नाही एकदम कसा हल्ला करेल. शेवटी रावणाने आपला जोर दाखवला आणि भरपूर मारलाय सुग्रीवाला आणि धरून आपटायला लागला. आता मरण नको म्हणून सुग्रीव तिथून पळाले आणि सरळ सुबेर पर्वतावर आले. दोघांनाही मजबूत लागलं होतं. राम म्हणाले, अहो हे काय भलतंच धाडस करता तुम्ही? काही सूचना न देता असे तुम्ही का जाता? तुम्ही आमचे सेनापती आहात. तुम्हाला काही झालं असतं तर युद्ध इथेच हरलो असतो, पण काही न करता असं करायला नको होतं. सुग्रीव म्हणाले, प्रभू मला आपण क्षमा करा. ठीक आहे, असू दे म्हणाले, चला आला आता पुन्हा तुमचे औषध पाणी करूया. आणि हनुमान वगैरे औषध पाणी करायला घेऊन गेले. रावणाचा चेहरा उतरलेला, करायला गेला होता, काही मार खाला आणि पुन्हा महालामध्ये आल्यानंतर राणी मंदोदरी अजून घाबरली. बघा बघा, अगं तू गप्प बस,
मी तुम्हाला सांगत होते, त्यांना शत्रूला सामान्य समजू नका. आता नुसतं एक तर लंका जळून गेला, एक घरात घुसून मारून गेलाय. म्हणाले तुम्ही का असं करताय, माझं ऐका, अजून शरण जा. रावण म्हणतोय मी इथे शांतते करता आलोय, मला उगाच काहीतरी सांगत बसू नको. आणि उठून तिथून निघून गेले वैद्याच्या घरामध्ये. आणि त्या सुषेण नावाच्या वैद्याने त्याला जरा बरोबर सगळं लावून दिले. ते आराम केला पुढचे 2 दिवस. सोपा नव्हता थोडा फार. मग आता युद्ध कधी करायचं हा प्रश्न आहे. विचार विनिमय ठरला आणि शुभ मुहूर्त ठरला. युद्धाला सगळे सज्ज झाले. रावण म्हणतोय विभीषणाला, राम म्हणतोय विभीषणाला, विभीषण तुम्हाला काय वाटतं, हमला तो करेल का आपण करायचा? तो नाही करणार म्हणाले प्रभू. तो गप्प बसून राहील, तो आपल्या हल्ल्याची वाट बघेल. आणि त्याच्या आतून सगळी तयारी झाली आहे, तो बाहेर काही दाखवणार नाहीये. सगळं सज्ज आहे. उत्तर दरवाजावर सैन्य भरपूर आहे, पश्चिम दरवाजावर कमी आहे, पूर्व दरवाजावर कमी आहे, दक्षिणाला कमी आहे. कारण आपण चढाई करणार ते उत्तरेकडून, ते त्याला माहिती आहे. सगळी तयारी झाली आहे. फक्त आपण दरवाजे उघडून ठोकून आत घुसलो की सगळं सैन्य आपल्यावर हल्ला करेल, अशी त्यांची भूमिका झालेली आहे. हे मला माझ्या गुप्तचरांकडून समजलेलं आहे. तुम्ही सगळे काही म्हणा, पण अजूनही मला असं वाटतं की युद्ध होऊ नये. राम म्हणतात चांगलं समजावून काम झालं तर बरं. एकदा आपण शांततेचा प्रस्ताव पाठवला पाहिजे. ठीक आहे म्हटले प्रभू, हनुमंतालाच पाठवून द्यावा. त्याने मागच्या वेळेला पण मस्त शांतता प्रस्ताव ते करून आले होते आणि दाखवून पण आले होते काय ते. बघा राम किती हुशार आहेत. नाही म्हणले, सारखं सारखं एकालाच पाठवलं तर त्यांना वाटेल यांच्या सेनेमध्ये हा एकच बलाढ्य आहे, म्हणून दुसरं कोणीतरी पाठवलं पाहिजे. दुसरं कोणाला पाठवणार? अंगद बाळ तू जा. याच्यात बघा कसं आहे, अंगदाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता रामाच्या हातून. त्यामुळे अंगद वडिलांनी सांगितलं होतं सेवा करायला. अंगदाला असं वाटत नाही की आपल्याला आपलं समजत नाहीत का अजूनही राम, आपल्याला राम आपलं समजावं म्हणून रामाने सांगितलं अंगदा तू जा. काय बघा दूरदृष्टी आहे रामाची. त्यालाही कॉन्फिडन्स आहे की रामाने आपल्याला काहीतरी सेवा दिली आहे. अंगद म्हणला जातोच आणि काम करून येतो. हनुमंतासारखे संत नव्हते. हनुमंत सगळं सहन करत होते लाथा बुक्क्या आणि जाऊन नंतर लंका जाळली. ह्या आधीपासूनच अंगद आणि प्रभू मी जातो आणि बघतो काय. आणि सरळ एकटेच घुसले, वय कमी. हनुमंत आधी शांतपणे गेले आणि नंतर सगळ्यांना शिक्षा करून काय करायचं ते आले बरोबर. हे इथूनच सुरुवात. दरादवाड असं म्हणून त्यांनी त्या लंकेच्या लोकांना सांगितलं. अरे बेटे तू कोण आहेस? मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक आहे, अंगद माझं नाव आहे. काय काम आहे? शांती दूत आहे मी. आरडाओरडा करून सांगतोय मी शांती दूत आहे. म्हणजे ठीक आहे, मी आधी आतमध्ये विचारतो. मग त्याने आतमध्ये निरोप पाठवला की शांतीदूत आलेला आहे, पाठवा 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 असा निरोप बाहेर आला. आणि त्याने ते काय म्हणाले, तुमची गदा इथे सोडावी लागेल, तुम्हाला शस्त्र इथे ठेवावे लागतील. म्हणजे ठीक आहे, यांच्याकडे कशाला शस्त्र ठेवायची. म्हणून तिथून जय श्रीराम म्हणून जी गदा फेकली ती प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आली खाली. लक्ष्मण म्हणले हे काय, इथं अंगदाची गदा. हो म्हणजे तिथे शस्त्रास्त्र नेऊ देत नसतील, त्यांनी आपल्याकडे पाठवून दिली, सांभाळा, अजून पुष्कळ गोष्टी यायच्या. राम म्हणाले. दरवाजा उघडला आणि एखादा सिंह जंगलात मोकळा फिरावा असं अंगद फिरत होते. तिथे रावणाचा एक लहान मुलगा आला. अगदी समवयस्क होते दोघे, अंगद पण आणि तो रावणाचा मुलगा पण. त्या रावणाच्या मुलाला काय वाटलं अंगदाकडे बघून माहित नाही, तो संतापला आणि मारायला धावला अंगदाला. अंगदाने त्याला वरच्यावर झेलला, गरगर फिरवला, दाणकन आपटला, तिथेच गतप्राण गेला त्याला. आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून अंगद पुढे. हे बघितलं बाकीचं सैन्य घाबरलं, ते बाजूला सरकलं. ते अंगदाला काही करायला आलं नाही. आणि अंगद सरळ जाऊन राजसभेमध्ये हजर झाले, कमरेवर हात ठेवून. रावण बसलेलाच होता. 2 मिनिटं शांतता. आणि मग अंगद म्हणतात, मी प्रभू श्री रामचंद्रांचा दूत अंगद येथे तुम्हाला समजावण्यासाठी आलेलो आहे. बोल म्हणाले काय ते. अरे तू स्वतःला राजा समजतोस ना, एवढी पण शिस्तता तुझ्यामध्ये नाहीये की आलेल्या राजदूताला बसायला आसन द्यावं. एवढी पण शिस्त तुझ्यात नाही. आसन राजदूताला देण्यात येतं. तू ज्यांचा दूत म्हणून आलायस ना, तो राजा नाहीये, तो आता वनवासी भिकारी आहे. आणि त्याचा दूत पण तसाच असला पाहिजे. मग त्याला काय आसन द्यायचं? इथेच तुझ्या बुद्धीची दरिद्रता कळते म्हणाले. तुझी मर्यादा लंकेपर्यंतच आहे. संबंध विश्वावर प्रभू श्री रामचंद्रांची सत्ता आहे, तू विसरलास.
इक्ष्वाकू वंशीयांची ही पृथ्वी आहे, ही तुझी नाही आहे. ते महाराज आहेत, नुसते राजा नाही आहेत, महाराज आहेत. त्यामुळे त्यांना द्यायला पाहिजे आसन, पण तू देत नाही. एवढी सुद्धा शिस्त तुझ्याकडे नाही. पण आम्हाला तू दिलेल्या आसनाची गरज नाही. आम्ही आमचं आसन आम्हीच निर्माण करत असतो. असं म्हणून जय श्रीराम म्हणते आणि शेपूट मोठी केली आणि रावणापेक्षा उंच सिंहासन करून त्याच्यावर जाऊन बसले. म्हणले आता बघ. रावण म्हणतात, तू आहेस कोण आधी ते सांग. मी मगाशीच माझा परिचय दिलाय, परत परत मी माझा परिचय कशाला देऊ. तेवढ्यात एक जण तिथून उभा राहिला. अहो, हे वाली पुत्र अंगद आहे, त्या वालीचा वध रामाने केला ना, त्याचा हा मुलगा आहे. काय, तू माझा मित्र वाली याचा मुलगा आहेस आणि रामाच्या बाजूने लढतोयस. हे मला फार विचित्र वाटतं. तुझ्या वडिलांचा वध ज्याने केला त्यांच्या बाजूने तू कसं काय लढतोयस. थोड्यात मेघनाथ उभा राहिला आणि म्हणाला, पिताश्री, कदाचित त्याला एकटं पाडलं असेल सगळ्या सेनेनी. तो एकटा करू तरी काय शकणार. सत्तेवर बसलाय सुग्रीव आणि तिकडे मारलंय रामाने. हा बिचारा एकटा मध्ये काय करेल. असं तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या बाजूनी आहोत. तुला घाबरायचं काही कारण नाही. आमची सर्व राजसत्ता तुझ्या पाठीशी उभी आहे. तुला आम्ही राज्यावर बसवल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नकोस. तू फक्त एकच काम कर. अरे, त्याने तुझ्या वडिलांना मारलंय, ते तुझे शत्रू आहेत, त्यांची काय बाजू घेत बसतोस. पण बरं झालं तू त्यांचा विश्वास संपादन करून घेतलायस ना. आता गपचूप रात्री जा आणि झोपेतच राम लक्ष्मणाचं मुंडकं कापून टाक. काय सांगतोय रावण. म्हणजे ते सुग्रीव बिग्रीव सगळे रडत बिडत घरी जातील आणि मी तुला तुझं राज्य देईन. अंगद हसला आणि मला असल्या मूर्खपणाची अपेक्षा तुझ्याकडूनच होती म्हणाले. मला असले सल्ले देऊ नको. ज्यांच्या हृदयामध्ये रामाचं प्रेम आहे त्यांच्यामध्ये कधीही भेद आणि फूट पडणार नाही. त्यामुळे अशा अपेक्षाच सोडून दे. एवढ्या कच्च्या कानाचे तर आम्ही नाही. हे असली लक्षणं तुम्हाला राक्षसांमध्ये सापडतात, आमच्यात ही लक्षणं सापडत नाही. रावण भडकला आणि म्हटलं, तू कोणाशी बोलतोयस, तुला माहिती आहे का. दशानन रावण आहे मी. या त्रिभुवनात माझं नाव गाजलेलं आहे. काय ऐकतोय म्हणाले मी मगाचपासून. रावण 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 रावण. काय एवढं आहे म्हणले रावणाचं. मी सुद्धा 3-4 प्रकारचे रावण ऐकलेले आहेत म्हणाले. एक रावण ज्याच्याबद्दल मी असं ऐकलं होतं की राजा बळीच्या दरबारात तो गेला होता तेव्हा लहान मुलांनी त्याला गोठ्यात घुसून मारून उलटा लटकवून ठेवला होता. तेव्हा बळीराजाने त्याची मुक्तता केली होती. एका रावणाबद्दल मी असं ऐकलंय, सहस्त्र अर्जुनाने एखाद्या मच्छरासारखं त्याला झाडाला उलट टाकून ठेवलं होतं. तुझे वडील विश्रवा जेव्हा विनंती करायला गेले तेव्हा त्या रावणाला सोडलं होतं. तिसऱ्या रावणाबद्दल मी असं ऐकलंय, माझे पिताश्री वाली 6 महिने काखेत दाबून दाबून फिरून स्वतःची पूजा करून घेत होते. आणि चौथा रावण महाचोर, दुसऱ्याच्या बायका पळवतो म्हणाले काही न करता. असला महाचोर रावण. या 4 रावणांपैकी तू कोण आहेस. चळपड चळपड करतोय कारण सगळं स्वतःबद्दल. धडार आहे म्हणाले याला आणि याचा मस्तक उडवा. ते म्हणते, मस्तक वगैरे कोणी इथे उडवू शकत नाही. मी तर शांती दूत म्हणून आलोय. तुला न्यायानेच वागावं लागेल. आणि तुला रामाचा पराक्रम तर लांबच राहिला. तुला रामाच्या पराक्रमाची कल्पना सुद्धा नाहीये. चल, राम बाजूलाच राहिले. मी आवाहन करतो तुझ्या या सगळ्या सभेमध्ये कुणीही, मी माझा पाय आता जमिनीवर रोवून ठेवतो. या सभेमधल्या कोणीही माझा पाय फक्त इकडचा तिकडे जरी हलवला तरी रामातर्फे मी जाहीर करतो की आम्ही युद्ध हरलो आणि चुपचाप आम्ही इथून निघून जाऊ. एवढं मोठं डेअरिंग आहे रामाला न विचारता. बघा एवढी हिंमत, निष्ठा की राम मी वचन बोललं म्हणजे राम काय होऊ देणार नाही. जय श्रीराम म्हणून आपलं आसन सोडलं, खाली आले आणि जय श्रीराम म्हणून जोरात आपला पाय त्या सभेमध्ये रोवला आणि रामाचा अनुसंधानात रामनाम घेत बसले आणि म्हणले, रामा बोललो खरं, आता तुम्ही बघा. आणि हे रामापर्यंत तिथे त्यांना समजलं. राम हसले. रामाने आशीर्वाद दिला. हातातून जो ज्योतीचं तेज निघालं ते सगळं अंगदामध्ये संचार, ताकद संचार, सगळी ताकद पायामध्ये आली अंगदाच्या. आणि एक एक वीर उठताय. ते म्हणले फार चांगली संधी आहे. याचा पाय हलवला की आपण युद्ध जिंकलो, म्हणजे आणखी काय करायची गरज नाही. सगळे उठतायत आणि पाय हलवण्याचा प्रयत्न करतायत. इकडचं तिकडे पूर्ण ताकद लावून हलवतायत, पण कोणालाही पाय हलवता येत नाही. दमले गामानी. आणि शेवटी सगळ्यात वीर जो होता मेघनाथ, इंद्रजित, तो उभा राहिला.
तो आलाय पायाजवळ आणि पाय हलवण्याचा प्रयत्न करतोय, प्रचंड जोर लावतोय, पण पाय इकडचा तिकडे हलत नाही. शेवटी तो इतका चिडला की तो अंगाचा गळा दाबायला गेला. पण त्याला कळलं की आपली शक्ती नाहीये, कमजोरी आहे, आपली गळा काय दाबतोय, म्हणून तो मान खाली जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसला. सगळे थकले. शेवटी 4-4, 5-5 जण आले. ते पाय उचलण्याचा प्रयत्न करू लागले. 10 जण आले तरी सुद्धा पाय उचलता आला नाही. सगळे जागेवर जाऊन बसले. मग दशानन रावण उठलेला आहे आपल्या सिंहासनावरून. राजा उठला म्हणल्यावर बाकी सगळे उभे राहिले. रावण सरळ खाली आला. त्याने आधी नजरेने पाहिलंय अंगदाकडे आणि मग वाकला आणि अंगदाचे पाय धरणार. तेवढ्याच अंगदाने पाय काढला. म्हटला, मूर्खा, पायच धरायचं असेल तर प्रभू श्री रामचंद्रांचे धर, तेच तुला क्षमा करतील. आणि रावण चक्क पडला पृथ्वीवर. त्याचे मुकुट खाली पडले. ते मुकुट अंगदाने उचलले आणि जय श्रीराम म्हणून जे उड्डाण केलं ते सरळ प्रभू श्री रामचंद्रांकडे आले. म्हणजे मुकुट घेऊन आले. मुकुट म्हणजे मान सन्मान सगळं. तेव्हा विभीषणाकडे रामाने पाहिलं, प्रभू कृतार्थ. विभीषणाचा मुकुट उडवून अपमान केला होता ना, अंगदाने सगळ्या अपमानाची परतफेड करून आणली. हे करण्याकरता रामाने पाठवलं होतं. हे नंतर कळलं विभीषणाला. रावण सपापला मान खाली घालून सिंहासनावर जाऊन बसला. काही बोलता येईना. आणि मग प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, आता युद्धाला प्रारंभ करून आले. दुसरा दिवस मुहूर्त ठरला आणि युद्धाला प्रारंभ झाला. आता ते युद्ध कसं आहे, आता पटापट शॉर्ट मध्ये उरकावं लागेल. उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस, त्यामुळे उद्याच्या प्रवचनात बघू. उद्या सकाळी 10:30 ते 12 या 1.5 तासामध्ये उरलेलं रामायण आपल्याला पाहायचं. 12 वाजता बरोबर रामजन्म आपल्याला करायचा आहे. म्हणजे फक्त एका वाक्यात सांगणार, रामाचा जन्म झाला. एक माळ श्रीराम जय राम जय जय रामची आपण करू आणि एक पाळणा मी म्हणेन आपला भय प्रगट कृपाला हनुमान चालीसामध्ये जे आहे ते. आणि झालं की मग पोथीची मिरवणूक निघेल आणि मिरवणुकीला सगळे जा आणि आल्यावर महाप्रसाद होईल. कुणीही महाप्रसाद चुकवू नका. आणि मग आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. आपल्याला सत्संगाला विश्रांती नाहीये. सोमवारपासून लगेच भागवत सुरू होत आहे आपल्याकडे. ते पत्ता उद्या तुम्हाला कळेल. मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आता नाम ऐकलाय, सोमवारपासून कृष्ण ऐकायचं. एकही दिवस सत्संग चुकवू नका. सत्संगात राहा. ह्या वातावरणाचं ना जे बाहेर कली आहे त्याचा परिणामच आपल्याला होणार नाही का. वेगळ्याच याच्यामध्ये आपण राहतो. म्हणून अखंड सत्संगामध्ये राहावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. येथेच काही काळ विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. कथा विसर्जन होत है, सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम. राधे राधे. थोडस हरे कृष्ण राधे कृष्ण.